चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री श्री राधा गोविंद जी की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना सादर प्रणाम। हरे कृष्ण। हरे आता कृष्णा माताजी, सादर प्रणाम जी सादर माताजी। प्रणाम। हरे हरे कृष्णा जी कृष्ण। जी जी। हा, आपण आपला दुसरा अध्याय आपण सुरू करूया। त्याआधी आपल्याला थोडेसे स्लाइड्स मध्ये रिव्हिजन आहे आता, हा तर ती आपण घेऊया। हा आता मी प्रश्न विचारणार आहे आणि ज्यांना उत्तर देता येतात त्यांनी माईक अनम्यूट करून बोलूया, किंवा हँड रेज करून बोलूया। असं पटकन आपण रिव्हिजन पण घेऊया, कोणाला काय काय आठवतंय बघूया। आणि कोणाला समजा अनुवाद वाचायची इच्छा झाली की माताजी मी ह्या ओळी वाचेल स्लाइडवरच्या बघून, तर त्यांनी हा सांगूया मला वाचायचंय हँड रेज करून किंवा चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकून। हा आणि कोणाला श्लोक सुद्धा येत असेल वाचायला किंवा आवडेल वाचायला असं वाटलं तर त्यांनी तेही सांगूया। तर सगळ्यांनी असा सहभाग घेऊया हा, आणि सगळ्यांनी आनंद घेऊया। कृष्ण जे आहेत तर त्यांच्या आनंदासाठी आपण हे सगळं करतोय, त्यांना संतुष्ट करण्यासाठी, हो की नाही। श्री श्री राधा गोविंद जे आहेत तर त्यांच्या आनंदासाठी आपण हे जे आहे भगवद्गीता अभ्यास होत, आणि त्याद्वारे त्यांना एकदा आनंद झाला। काल मी जसं सांगितलं म्हणजे आपण वृक्षाच्या मुळाला पाणी घातलं तर पानं फुलं फांद्यानं जातात, किंवा मशीन आहे तर त्याचे अवयव आहेत। मग मशीनचं काम म्हणजे काय असतं, त्याच्या अवयवांचं सहयोगी जे अवयव असतात त्यांच्या सगळ्यांची संयुक्त क्रिया। मग तसंच आहे आपलं, जेव्हा म्हणजे आपण जेव्हा कृष्णांना आनंद देतो तेव्हा आपल्याला पण आनंद प्राप्त होत असतो। त्यांच्या आनंदासाठी आपण भगवद्गीता अभ्यासतो। श्रील प्रभुपाद यांनी अनुवादित केलेले आपण अभ्यासणार आहोत। आता पुढे जाऊ आपण। हरे कृष्ण। हा आता अध्याय 2 म्हणजे काय आहे, तर भगवद्गीतेचा हा सारांश आहे बरं का। म्हणजे भगवद्गीता मध्ये जे 18 अध्याय आहेत तर त्यामधले जे उपदेश आहेत ना, तर त्यांचा सारांश म्हणजे भगवद्गीता अध्याय 2 आहे। म्हणजे भगवद्गीतेत जे काही सगळे उपदेश आहेत त्याचं सगळ्याचं सार रूपात हा अध्याय आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे त्यामुळे याला भगवद्गीतेचा सारांश म्हटलंय, त्यामुळे हा फार अध्याय महत्वाचा आहे। आणि इथं जर आपल्याला सगळं कळू आलं तर पुढचे सगळे अध्याय खूप छान कळू येतात। म्हणजे सगळे कळू येणारच तुम्हाला, पण हा अध्याय अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण कळून घ्यायचा प्रयत्न करूया आणि अभ्यासूया। मग आता पुढे जाऊया आपण। आता ह्या अध्यायाकडे जाण्यापूर्वी आपण थोडंसं काल जे अभ्यासलं होतं तर त्याची रिव्हिजन करूया। हा मग आता ही रिव्हिजन करण्यापूर्वी आपण दुसऱ्या अध्यायाचं नाव पण समजून घेऊया। दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्य योग। म्हणजे काय,
तर आता ह्याचा अर्थ आपण समजून घेऊया. सांख्य योग म्हणजे काय? तर योग म्हणजे कृष्णाशी जोडले जाणे, युक्त होणे. मग आता सांख्य तत्वज्ञान म्हणजे काय? सांख्य म्हणजे काय? तर शरीर आणि आत्मा ह्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास, ज्याला आपण अनालिटिकल स्टडी म्हणतो बा, जे इंग्लिश मीडियम मधून शिकले त्यांना सोपं जावं म्हणून हा भाग सांगितला मी. किंवा विश्लेषणात्मक अभ्यास किंवा पृथक पृथक अभ्यास असं आपण म्हणतो की नाही, तर तो म्हणजे काय आहे? सांख्य तत्वज्ञान किंवा सांख्य योग. मग हा अभ्यास समजून घेऊन, म्हणजे हे तत्वज्ञान समजून घेऊन, म्हणजे काय, शरीर आणि आत्मा यांचं कार्य कसं आणि ते कशा स्तरावर आहेत हे समजून घेऊन, आणि मग कृष्णांशी आपलं कसं नातं आहे, तर हा भाग समजून घेऊन जेव्हा आपण हे सगळं पृथक्करणात्मक किंवा विश्लेषणात्मक ज्ञान घेतो, तर त्याला म्हणायचं सांख्य योग. म्हणजे त्या ज्ञानाद्वारे आपण कृष्णांशी जोडले जातो किंवा कृष्णांच्या कृपेस कसे प्राप्त होऊ शकतो. तर हे जेव्हा आपण समजून घेतो आणि त्याद्वारे कृष्णांच्या कृपेस प्राप्त होण्याचे प्रयत्न आपण करू, तसे त्यासाठी आपल्याला ह्या अभ्यासाचा उपयोग होतो. मग ह्याला म्हणायचं सांख्य योग किंवा म्हणजे सांख्य तत्वज्ञान असं म्हटले. त्याद्वारे आपण कृष्णांशी जोडले जाणार. मग आता रणांगणावरील सैन्याचं निरीक्षण केलं अर्जुनाने, आणि मग म्हणजे तो करत होता. मग त्यावेळेला एकाच वेळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, हो की नाही. मध्यभागी नेला रथ श्रीकृष्णांनी, सैन्य जे आहे त्याच्या. आणि मग तिथे निरीक्षण करत असताना मग आपण त्या प्रतिक्रिया पाहिल्या, की धृतराष्ट्रांनी कसं विचारलं, की म्हणजे ते लढायला जे जमलेत कौरव आणि पांडव, मग यांनी नेमकं काय केलं. किम कुर्वत संजय विचारलं ना. मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, असं जे होतं तर ते अभ्यासलं. मग दुर्योधनाला काय वाटत होतं, तर म्हणजे जे पांडवांचं सैन्य ते पाहून त्याच्या मनात भीती पण आली. आणि मग त्यानंतर त्यांनी जे द्रोणाचार्य आहेत त्यांना कसा टोमणा मारला, की पहा तुमच्या त्या द्रुपद पुत्रांनी कसा, म्हणजे तो शिष्य जो आहे तुमचा द्रुपद पुत्र, त्यांनी कसा पद्धतीनं व्यूहरचना, सैन्याची रचना केली आहे. मग त्याचे हे कीवर्ड्स आहेत श्लोक म्हणजे. मग शंख नाद झाले, तर त्यामुळे काय झालं, की जी हृदय आहे धृतराष्ट्रपुत्रांची ती कशी विचलित झाली. म्हणजे तर आपण आता पाहतो की घंटा वाजली, म्हणजे शाळेमध्ये परीक्षा असते आपली, तर बेल वाजली, तर त्यावेळेला काय होतं, पेपरची वेळ झाली किंवा पेपरचा 1 तास संपला, 3 तासाचा पेपर असेल तर मग आपण कसं विचलित होतो, आपले हृदय विचलित होतं ना. मग तसंच ते शंखनाद झाले, त्यामुळे काय झालं, की धृतराष्ट्रपुत्रांची हृदय अशा पद्धतीने विचलित झाले. आपण म्हणून त्याला काय म्हणले, हृदयानी व्यधारले. पण पांडवांसोबत स्वयं कृष्ण आहे, जिथं कृष्ण आहे तिथं कसली चिंता भीती असेल का? बिलकुल नाही, तिथं स्वयं भगवान आहेत. त्यामुळे त्यांची काही अशी हृदय विचलित नाही झाली जेव्हा कौरवांनी शंख फुंकले तेव्हा. मग ह्यासाठी शंख फुंकणे हा आपण म्हणजे अभ्यासला पॉईंट. अर्जुनानं निरीक्षण केलं आणि मग काय केलं, त्याचं सगळं जे आहे तर ते जे गांडीव आणि म्हणजे ते धनुष्य बाण आहे त्याचं नाव गांडीव आहे, तर ते त्यांनी काय केलं, हातातनं त्याच्या गळून पडलं. त्याच्या हातांना कंप सुटला, घसा कोरडा पडला. म्हणजे आता माझ्या आपतेशांना कसं मारू. आणि मग अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे काय करू आता, त्याला लक्षात येईना. मग तो शरण गेला श्रीकृष्णांना, आणि त्याला 5 समस्या होत्या. मग त्या 5 समस्या कोणत्या होत्या त्या आपण पटकन पाहूया, उजळणी करूया. हा माताजी पुढे जाऊ. कोणाला आठवतील का 5 समस्या, सांगता येतील कोणाला? हरे कृष्णा. एक एक समस्येचं नाव सांगितलं तरी चालेल. हरे कृष्णा. हरे कृष्णा. कोण सांगू शकेल पहिल्या समस्येचं काय नाव होतं, दुसरी समस्या काय होती, तिसरी काय होती? कोणाला आठवतंय? चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल. हरे कृष्णा. हा, अगदी बरोबर. हरी बोल. पाप, हा, गृहत्येचं पाप होईल असं वाटलं. हा, असमंजस, बरोबर. 5वी समस्या. अगदी छान. अजून अजून कोणाला सांगता येईल? हरी बोल सोनम माताजी. अजून कोण सांगेल? हरे कृष्णा. आठवते कोणाला? हरे कृष्णा, हरी बोल मध्ये. हा, मग आता आपण समजून घेऊया. करुणा ही पहिली समस्या होती, हो की नाही. मग दुसरी समस्या होती आनंद नाही. आणि तिसरी समस्या होती गृहत्येचं पाप होईल. चौथी समस्या होती कौटुंबिक परंपरा. आणि 5वी समस्या काय होती, असमंजस निर्माण झालं, हो की नाही. मग ह्या 5 समस्या अभ्यासल्या. मग आता त्याचा सखोल अभ्यास म्हणजे त्याच्यावर आता कशा पद्धतीने कृष्णाने त्याचं निराकरण केले हे आपण आता आजच्या अध्यायात अभ्यासणार आहोत. मग आजच्या अध्यायाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. ह्याच्या पुढची.
आता अर्जुनाच्या म्हणजे ह्या ज्या समस्या होत्या, आक्षेप होते की मी युद्ध नाही करणार आहे. मग ह्याच्यावर कृष्णांनी कसं निराकरण केलंय पहा, दृष्टिकोन देऊन. मग ते सगळे आता इथं मांडलेले आहेत तक्त्याच्या स्वरूपात. मग प्रत्येकासाठी कसं निराकरण केलंय तर ह्या तक्त्यामध्ये आहे. आता म्हणजे करुणेसाठी सांगितलं आपण काही शरीर नाही आहोत, आपण कोण आहोत? श्रीकृष्णांचे अंश म्हणजे आत्मा आहोत. मग आनंद नाहीसाठी सांगितलं की म्हणजे जे काही आहे क्षत्रियाचं कर्तव्य कर्म त्यानं ते केलं तर काय होईल की त्याला एकतर स्वर्गासारख्या उच्च लोकांची प्राप्ती होईल किंवा जिंकला युद्ध तर राज्य मिळेल. मग पापी प्रतिक्रिया म्हणजे भक्तिक्रिया करत असताना जे काही आपलं कर्तव्य आपण करत असतो तर ते जे कर्तव्य कर्म करत असतो त्यावेळेला जर त्यात काही चुका झाल्या त्रुटी राहिल्या तर त्या कर्माचा भाग म्हणून म्हणजे ते घेतलं जातं. म्हणजे ते काही पापकर्म ठरत नाही भक्ती म्हणजे. तर ते पुढे आपण समजून घेऊ आपल्या श्लोकाच्या अभ्यासात त्यात अगदी थोडक्यात मी सांगते आता इथे. असमंजस म्हणजे काय की दृढ निश्चय म्हणजे ती जी त्याची द्विधा मनस्थिती झाली. असमंजस म्हणजे गोंधळलेली मनस्थिती. मग दृढ निश्चयाने आपण परमेश्वराची सेवा करायच्या वेळेला बिलकुल पाठी ढळायचं नाही. तर हे कसं मार्गदर्शन केलं आणि मग स्थितधीर मुनी म्हणजे एखादा स्थित प्रज्ञ व्यक्ती त्याची लक्षणं काय आहेत तर ते आपण समजून घेणार आहोत. आणि मग पारिवारिक परंपरा नष्ट होतील. मग ह्याच्यासाठी आपण वर्णसंकर असा रोखण्यासाठी की नाही वांछित संतान उत्पन्न होतात. मग तो रोखण्यासाठी आपण आदर्श नेता कसं बनायचं की ज्याचं सगळेजण अनुसरण करतात. मग हे सगळं आपण आज अभ्यासणार आहोत. मग आता पुढे जाऊया आपण. हा म्हणजेच काय की आता करुणेसाठी ज्ञान दिलं श्रीकृष्णांनी मग की नाही आनंद नाहीसाठी कर्मकांड सांगितलं. मग पापी प्रतिक्रियासाठी बुद्धियोग सांगितला आणि मग कुलपरंपरा नष्ट होतील यासाठी कर्मयोग सांगितलं. आता हे सगळं काय आहे मी ते पुढे तुम्हाला सांगेन. आता पुढे जाऊया. हा बघ हा त्यांच्यावर विजय प्राप्त करणे ही त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहे. आता इथे समजून घेऊया की अर्जुन जो आहे तर हा जो आहे तर हा पांडुपुत्र आहे बरोबर. मग आता त्याला जेव्हा तो लढायला आला आहे रणांगणामध्ये तर तेव्हा त्याला काय वाटतंय की त्यांच्यावर म्हणजे कौरवांच्यावर विजय प्राप्त केला काय आणि त्यांच्यापासून पराजित झालो काय. ह्यापैकी दोहोपेक्षा म्हणजे ह्या दोन्हीपेक्षा अधिक चांगली गोष्ट आता मला कळेनासं झालंय असं तो म्हणतोय. म्हणजे धृतराष्ट्रपुत्र म्हणजे त्याचे भाऊच आहेत सगळे आणि त्यांची हत्या केली तर मग आपल्या भावंडांना आपण मारले मग मला जगण्याची आवश्यकताच काय. म्हणजे पहा ह्या सगळ्यातनं काय दिसून येतं म्हणजे तर म्हणजे इतकं करून म्हणजे अशा भावंडांना म्हणजे मारल्यानंतर त्यांची हत्या केल्यानंतर म्हणजे मला तो काही विजय असणारच नाही ना पराभवासमानच गोष्ट असेल असं त्याला वाटतंय. म्हणजे एवढं करून ते आमच्या समोर युद्ध करायला उभेच आहेत इतके म्हणजे सख्खे भाऊ असून सुद्धा असं त्याला वाटतंय. मग ह्या सगळ्यातनं आपल्याला काय समजू येतं तर अर्जुन किती सदाचारी आहे पहा. म्हणजे अर्जुन एक उत्तम भक्त आहे श्रीकृष्णांचा. अंतरंग पार्षद आहे त्यांचा. त्याचबरोबर म्हणजे तो अत्यंत सद्गुणी आहे आणि त्याच्या म्हणजे त्यामुळे त्याच्या मनामध्ये हे विचार येतात पहा. जो सद्गुणी व्यक्ती आहे तर कसं आहे त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये हे सगळे गुण तर समजून घेऊ आपण. पहा राजवंशातला असून सुद्धा तो काय म्हणतोय यांना मारण्यापेक्षा मग मी संन्यास घेतो मी कुठेतरी भिक्षा मागून आपलं जीवन व्यतीत करतो. म्हणजे असं पद्धतीनं त्याला वाटतं. म्हणजे राजवंशातली व्यक्ती आहे ज्याला सगळे सुख उपभोगायला पण तो त्वरित त्यागायला त्या आपल्या भौतिक सुखांना तयार होतो. म्हणजे काय की जो भौतिक गोष्टींविषयी आसक्ती बाळगत नाही असा अर्जुन आहे पहा. हो की नाही. म्हणजे त्याला भौतिक राज्याची या किंवा भौतिक सुखांची आवश्यकता नाही वाटली. आपण त्यापेक्षाही काय करू संन्यास घेऊ असं वाटलं. खरं तर त्याला मिळालेली ही एकमेव संधी आहे. क्षत्रियांनी काय करावं युद्ध करून म्हणजे आपलं जे राज्य आहे तर ते म्हणजे जे आहे क्षत्रिय म्हणून त्याच्यासाठी राज्य करणं आणि त्याच्या राज्यावर उदरनिर्वाह करणं हे क्षत्रियाचं कार्य आहे. मग आता जो क्षत्रिय आहे त्यांना लढलं पाहिजे. त्याचं किंवा कर्तव्य कर्म म्हणजे काय त्यांना युद्धामध्ये लढलं पाहिजे. ही एकमेव संधी आहे. त्याचं जे राज्य गेलंय बळकावलंय कौरवांनी घेतलंय तर ते मिळवण्याची युद्ध करून ते तो मिळवू शकतोय. पण ती एकमेव संधी जर गमावली तर खरंच भिक्षा मागायची वेळ येऊ शकते. आणि मग क्षत्रियानं क्षत्रियासारखंच म्हणजे लढायचं असतं किंवा नियत कर्तव्य जे आहे त्याचं काय आहे लढणं युद्धामध्ये तेच त्यांना करायला हवं. मग अशा पद्धतीनं हे सगळं माहिती असून देखील तो काय म्हणतो की म्हणजे मला हे सगळं त्यागून भिक्षा मागायला लागली तरी चालेल संन्यास घ्यायला लागलं तरी चालेल. मग ह्याच्यातनं काय दिसून येतं त्याची अनासक्ती दिसून येते है ना.
मग त्याचबरोबर दुसरं म्हणजे काय, त्याला कृष्णावर पूर्ण विश्वास आहे. त्याचे सखा आहेत, मित्र आहेत, नातेवाईक आहेत कृष्ण आणि त्याचबरोबर त्याचे गुरु पण आहेत. मग त्याला भगवान म्हणून त्यांच्यावर श्रद्धा आहे, गुरु म्हणून श्रद्धा आहे आणि त्यामुळे कृष्णांच्यावर असलेली दृढ श्रद्धा आणि विश्वास दिसतो पहा. आणि तिसरं म्हणजे काय, की कृष्णांच्या आज्ञेचं तंतोतंत तो पालन करतोय पहा. मग हे सगळे जे गुण आहेत ना, एका शिष्य साठी खूप उत्तम गुण आहेत. म्हणजे शिष्य म्हणून पात्र होण्यासाठी, एखाद्या गुरूंचे शिष्य म्हणून पात्र तुम्ही कधी होऊ शकता, तर तुमच्यामध्ये हे सगळे गुण असले पाहिजे. मग त्यामुळे अर्जुन हा त्यांचा शिष्य व्हायला पात्र आहे आणि म्हणून भगवद्गीता जी आहे तर त्यातले उपदेश जे आहेत ते कृष्णांनी अर्जुनाला सांगितले. मग आता पुढे समजून घेऊ आपण की आता ह्या सगळ्याचा उपयोग काय होतो, तर जेव्हा तुम्हाला अनासक्ती येते तर त्यावेळेला काय होतं, म्हणजे भौतिक अनासक्ती, तेव्हा तुम्हाला ज्ञान मिळतं. जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा तुम्ही भक्तीमध्ये दृढ होता आणि जेव्हा भक्तीमध्ये दृढ होता तेव्हा तुम्हाला मुक्ती किंवा मोक्षाची प्राप्ती होते, असं ते आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या सगळ्या अर्जुनामध्ये पाहायला मिळतात आणि म्हणून जे अर्जुन आहेत तर त्यांची श्रीकृष्ण यांनी शिष्य म्हणून निवड केली. अशा पद्धतीने त्याचं असमंजस आहे. आता ते कसं दूर करतात कृष्ण हे आपण आता पाहूया. मग आता ह्याच्यातनं आपण काय समजून घ्यायचं, की आपल्या जीवनामध्ये जेव्हा अशा समस्या निर्माण होतात गुंतागुंतीच्या आणि गोंधळ होतो, संभ्रमावस्था होती जसे अर्जुनाची झाली, मग तेव्हा आपण कुठे गेलं पाहिजे. अर्जुन जसं श्रीकृष्णांकडे गुरु म्हणून गेला, आता त्याला सखा अगं मित्र थांबवायचे, आता त्याला गुरुची गंभीर बोलणी करायची, गंभीर बोलणी आहे किंवा मार्गदर्शन आहे, तर हे म्हणून तो त्यांना शरण गेला आणि मग तो म्हणाला की आता तुम्ही मला मार्गदर्शन करा. म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये प्रमाणित आध्यात्मिक गुरु किंवा साधू म्हणजे कृष्ण भावना बघितली साधू गुरु शास्त्र यांच्याकडे जर आपण गेलो, त्यांची मदत जर घेतली, तर निश्चितच काय होतं, आपल्याला मार्ग आहे ते योग्य मिळतात किंवा आपल्या समस्यांचं समाधान. तसं माताजी पाऊस आहे ते खूप कृष्ण. आता आवाज येतोय माझा सर्वांना? हरे कृष्ण. हो येतोय माताजी. हा, हो माताजी. येतोय हा, येतोय. हो येतोय पावसामुळे येतोय. थोडासा पावसाचा आवाज खूप आहे. हरे कृष्ण. हा, ठीक आहे. क्षमा असावी, थोडासा व्यत्यय आला. आपण पुढे जाऊया, आता पुढच्या श्लोकावर जाऊया. हरे कृष्ण. हा, तरी पुढची स्लाइड घेऊया. हा, माताजी हरे वाचा. कृष्णा. हा. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म मूढचेताः यच्छ्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेष्ठ काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. आता इथे जे श्रीकृष्ण आहेत तर त्यांना आता अर्जुन शरण आलाय, तर तो काय म्हणतो, माझ्या दुर्बलतेमुळे, म्हणजे कार्पण्य दोष म्हटले म्हणजे काय, दुर्बलता आपली. हा, दोष म्हणजे काय, की त्याच्यातून आपण समजून घेऊया की माझ्या कर्तव्याबद्दल माझ्या दुर्बलतेमुळे म्हणजे ह्या दोषामुळे मी गोंधळून गेलो आणि त्यामुळे माझी मनःशांती नष्ट झाली असं म्हणतोय तो. म्हणजे काय, की मी नेमकं युद्ध करू की मी कुटुंबियांचं रक्षण करू, असं त्याच्या मनात गोंधळ आहे. म्हणजे काय, की कुटुंबियांच्या विषयी आपल्या प्रेम आसक्ती जी आहे, म्हणजे कुटुंबियांचा मृत्यू नको व्हायला आपल्या, असं त्याला वाटतं. आणि एकीकडे त्याचं क्षत्रिय म्हणून जे आहे युद्धामध्ये लढणं हे त्याचं कर्तव्य आहे. एका क्षत्रियाचं ते नियत कर्म आहे किंवा त्याला काय म्हणायचं, विहित कर्तव्य. तर हे काय आहे, तर त्याचं कर्तव्य कर्म आहे किंवा नियत कर्म, विहित कर्म म्हणतो किंवा त्याला म्हणायचं प्रिस्क्राईब्ड ड्युटी. आणि मग जी एका क्षत्रियाची जे
हे कर्म आहे, नियत कर्म आहे, तर ते त्यानं करायलाच हवे. मग असं त्याला सगळं माहिती आहे आणि तरी देखील मग त्याला जे त्याच्या आपतेष्टांविषयीची प्रेम आहे म्हणजे तर ते काय त्यामुळे काय झालं त्याची गोंधळलेली मनस्थिती झाली आणि म्हणून तो काय म्हणतो माझ्या दुर्बलतेमुळे कार्पण्य दोष असं म्हटलंय. मग त्यामुळे काय झालंय मला नेमकं काही कळत नाहीये काय करावं असं तो म्हणतोय आणि म्हणून तो काय म्हणतो की तुम्ही सर्वात श्रेयस्कर काय आहेत ते मला सांगा. म्हणजे आता श्रेयस आणि प्रेयस म्हणजे समजून घ्या. श्रेयस म्हणजे काय की जे दीर्घकालीन जो उपाययोजना त्याला म्हणायचं श्रेयस आणि प्रेयस म्हणजे जी तात्पुरत्या काळासाठी तात्पुरता उपाय केलेला असतो त्याला म्हणायचं प्रेयस. मग तो म्हणतो दीर्घकालीन उपाय सांगा की ज्यामुळे मला मनःशांती मिळेल, माझा गोंधळ मिटेल आणि नेमकं काय करावं मला निर्णय घेता येईल. म्हणजे काय आता तो शिष्य म्हणून शरण आलाय श्रीकृष्णांना आणि तो आपल्या गुरूंना म्हणजे जे गुरु स्वरूपात आहेत श्रीकृष्ण त्यांना काय सांगतो तो की मला आता तुम्ही मार्गदर्शन करा. म्हणजेच काय की त्याला आता शिष्य म्हणून ही बोलणी आहे तर ती गांभीर्यानं करायची. गुरु आणि शिष्य यांचा संवाद कसा असतो गांभीर्याचा असतो. तर त्या पद्धतीनं त्याला हे आता ज्ञान घ्यायचंय आणि त्यामुळं तो त्यांना शरण येऊन सांगतो की मला तुम्ही आता कृपया उपदेश करा. म्हणजे आपल्याला कुठल्याही जीवनात समस्या आल्या तर आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठांकडे विचारतो. शाळेत असो तर आपल्या शाळेतल्या आपल्या वर्ग शिक्षकांकडे जातो, प्रिन्सिपल सरांकडे जातो. म्हणजे आपण काय करतो त्यातल्या ज्या अनुभवी व्यक्ती आहेत तर त्यांचं मार्गदर्शन घेतो भौतिक जगतामध्ये. मग आता भगवान जे आहेत तर ते गुरुही आहेत आणि मग इथे आपल्याला काय करायला पाहिजे की आध्यात्मिक स्तरावर जेव्हा आपण उपदेश घेतो तेव्हा ते भौतिक स्तर आणि साऱ्या स्तरावर आपल्याला त्याचं मार्गदर्शन मिळतं. आणि हे कसं आहे तर हे ज्ञान कसं आहे तर कृष्णांकडून आलेलं ज्ञान आहे. त्यांची दिव्य वाणी आहे. जेव्हा कृष्ण उपदेश करतात तेव्हा ते परिपूर्ण ज्ञान असतं, त्यात कुठलीही त्रुटी नसतात. आणि जे गुरु आहेत तर ते कृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी असतात किंवा ते प्रमाणित प्रतिनिधी असतात. म्हणजे शास्त्रातली प्रमाण आणि दाखले देऊन ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आता ही वेदशास्त्र सगळी कोणी लिहिली कृष्णाने व्यास मुनींच्या रूपात ते 27 अवतारात आले तेव्हा. म्हणजे तर त्यावेळेला त्यांनी वेदांचं संकलन केलं. म्हणजे सगळं कृष्णांकडून आलेलं आहे आणि तेव्हा ते दोषरहित आहे. मग असं जेव्हा मार्गदर्शन आपण घेतो साधू गुरु शास्त्र यांच्याकडून तेव्हा काय होतं आपल्या जीवनातले समस्या असतात त्यांना उपाय मिळतात आणि आपण त्यांना शरण गेलो अशा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर जे असतात त्यांना तर काय होतं आपल्या ह्या गुंतागुंतीच्या समस्या असतात. दावानल जसं असतो म्हणजे अग्नी किंवा वणवा असतो जसा तर जंगलातला तर त्याप्रमाणे तो असतो आणि तिथे आपण ओढलं जातो आपला संबंध नसताना. मग तरी देखील आपण गोंधळून न जाता त्याच्यावर मार्ग काढू शकतो, उपाय मिळू शकतात आपल्याला आणि यासाठी शास्त्रांची दृष्टी आवश्यक आहे. मग ते कोण देतात आपल्याला गुरु देतात आणि म्हणून आपण त्यांच्या आश्रयाला गेले पाहिजे. म्हणजे माणसाला जीवनामध्ये 4 समस्या आहेत बरं का. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. ह्या कुणाला टळलेल्या नाहीयेत. म्हणजे जन्म होतो आपला, मृत्यू होतो, हो की नाही? मग आपल्याला कुठला तरी आजार होतो आणि म्हणजे होतो आणि मग वृद्धत्वाकडे आपण गेलेलो असतो. मग तेव्हा आजार होतो आणि मृत्यू होतो. असे 4 गोष्टी आहेत. मग आता ह्या 4 समस्यावर खरं तर आपण निराकरण करायला पाहिजे. पण आपलं काय होतं आहार, निद्रा, भय, मैथुन असं आपण कुत्र्या मांजरासारखं पशुवत जीवन जगतो. आपण मनुष्य आहोत. आपल्याला बुद्धी दिली आहे विचार करण्यासाठी आणि काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सारासार विचार करणारी आपल्याला बुद्धी आहे. तिचा उपयोग करून जर आपण हे मनुष्य जन्म दुर्मिळ आहे. मानवी शरीर कधी मिळतं जेव्हा 84 लक्ष योनीतून आपण प्रवास करतो तेव्हा. असं दुर्मिळ योग आहे मानवी शरीर मिळण्याचा आणि तेव्हा आपण त्याचा सदुपयोग केला पाहिजे. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे असा जो व्यक्ती असतो तो बुद्धिमान. अन्यथा मग जो असा व्यक्ती आहे ज्याला हे समजत नाही त्याला काय म्हटलंय तर कृपण म्हटलंय. म्हणजे असा व्यक्ती की ज्याला हे समजत नाही म्हणजे कंजूस असा अर्थ होतो म्हणजे कृपण शब्दाचा. म्हणजे काय जीवनातल्या समस्या ज्याला सोडवता येत नाही तर असा मनुष्य कृपण म्हणला जातो. मग आता आपल्याला ही देहबुद्धी असते म्हणजे कृपण व्यक्ती म्हणजे काय की असा की ज्याला या समस्यांचं निराकरण करता येत नाही, करू शकत नाही तू त्याला माहिती असून. मग आपल्याला समाज, कुटुंब, राष्ट्र याविषयी आसक्ती असते. मग आपल्याला वाटतं या आसक्ती असतात आपल्याला की माझं कुटुंबीय आहे ते तर त्यांचं मी रक्षण करेन. आपलं जे कुटुंबीय सगळे आहेत ते माझं मृत्यूपासून रक्षण करतील. समाजातले लोक, कुटुंबीय आपल्याला मृत्यूच्या दाड्यातनं वाचवू शकतील. पण असं होतं का? बिलकुल नाही. म्हणजे पशूंची जी वृत्ती आहे म्हणजे पशूमध्ये सुद्धा मुलांमध्ये काळजी घेण्याची वृत्ती असते पहा. म्हणजे आपली जी मुलं बाळ पिल्लं आहेत त्यांची अशी काळजी घेण्याची पशुपक्ष्यांमध्ये पण वृत्ती आहे पहा आपण पाहतो. तर मग ही कुटुंबाची आसक्ती जी आहे तर ही सगळ्यांमध्ये असते. मग तशीच अर्जुनाला निर्माण झाली आहे पहा आणि मग त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची त्याची इच्छा आहे ती या गोंधळाला कारणीभूत ठरते. म्हणजेच काय की ते त्याचे देह संबंधी आहेत त्यांच्याविषयीची आसक्ती त्याच्या या गोंधळाला कारणीभूत ठरते. पण त्याचं खरं कर्तव्य मग काय आहे युद्ध करणं. आता नेमकं त्याला काय उपदेश करतात कृष्ण हे आपण पुढे जाऊन अभ्यासूया. आता पुढे जाऊ आपण. हा
हा आता इथे या चित्रामध्ये आपण अभ्यासूया की आता आपली दृष्टी जेव्हा निर्दोष असते तेव्हा ती आपल्याला परिपूर्ण वाटते आणि मी जे काही पाहतो, जे काही मी कार्य करतो त्यावर आपला ठाम विश्वास असतो, पक्का विश्वास असतो. आता आपण समजून घेऊया की आपली जी इंद्रिय आहे तर ती कशी आहेत, भौतिक आहेत. म्हणजे आपलं शरीरच भौतिक आहे. म्हणजे शरीरामध्ये आपलं पंचतत्वांनी बनलेलं हे शरीर आहे बरं का. मग या शरीर जे आहे तर ही जी इंद्रिय आहेत त्यामुळे तर ती कशी आहेत, मर्यादित आहेत. म्हणजे काय की शरीरामध्ये 75% पाणी आहे म्हणजे जलतत्व झालं. त्यानंतर शरीर जे आहे तर त्यामध्ये आपण श्वास आत घेतो बाहेर सोडतो म्हणजे वायू तत्व झालं. मग त्यानंतर आपली जी हाडं आहेत ही सगळी तर ही सगळी पृथ्वी तत्वाची बनलेली आहेत म्हणजे त्यानंतर मग आता आपल्या शरीरात जे पोकळे आहेत नाद तत्व म्हणजे आकाश तत्व झालं. आपल्या जठरामध्ये जो अग्नी आहे तो म्हणजे अन्न पचनाचं काम करतो, मंदाग्नी असतो मग तो म्हणजे अग्नितत्व. मग पंचमहाभूतांचं शरीर बनलंय. आणि आपण कोण आहोत तर कृष्णांचे जीवात्मक अंश म्हणजे आपण कोण आहोत, चित्कण आहोत, आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत, त्यांचे आत्मा आहोत. मग आता आत्मा कसा आहे, आध्यात्मिक आहे आणि शरीर आहे आपलं भौतिक. मग त्या भौतिक शरीराला मर्यादा आहेत आपल्या. म्हणजे आपल्याला जे मायक्रोस्कोप आहे तर त्याची मदत घेऊन आपल्याला जीवाणू विषाणू पाहायला लागतात किंवा दूरचा तारा पाहायचा आपल्याला तर काय लागतं, आपल्याला टेलिस्कोपची मदत घ्यायला लागते, हो की नाही. मग आपली दृष्टी आपल्याला वाटते सदोष पण आहे का ती नाही. पण आपण काय करतो, आपली इंद्रिय मर्यादित आहेत त्यामुळे आपण जे काय पाहतो, जे कार्य करतो तर ते सगळं निर्दोष आहे आणि परिपूर्ण आहे असं वाटतं. पण असं असतं का, बिलकुल नाही. मग याचं उदाहरण आपण समजून घेऊया. त्याआधी आपण 4 गोष्टी समजून घेऊया. मनुष्य काय करतो, जेव्हा मनुष्य जन्मात येतो तेव्हा त्याच्यामध्ये 4 गोष्टी पाहायला मिळतात. एक म्हणजे पहिल्यांदा तो काय करतो तर सगळ्यात आधी तो त्रुटी करतो, चुका करतो. मग दुसरं म्हणजे काय, तो मोहग्रस्त असतो. मी म्हणजे शरीर आहे आणि मी म्हणजेच करताय, पण खरे करता कोण असतात, कृष्ण असतात. कृष्णाच्या इच्छेनेच सगळ्या गोष्टी घडतात. कृष्णांच्या इच्छेशिवाय गवताचं पात देखील हलू शकणार नाही. पुढे ते आपण अभ्यासू 15 मग आता तिसरं म्हणजे काय आहे की त्याची खोटं बोलणं किंवा फसवणं ही वृत्ती असते. आणि चौथं म्हणजे काय आहे की त्याची मर्यादित इंद्रिय आहेत. मग यामुळे काय होतं तर आता आपण समजून घेणार आहोत. तर आत्मसाक्षात्काराचे 3 टप्पे आहेत बरं का. तर ते कोणते आहेत ते समजून घेणार आहोत. तर इथे पहा चित्रात आपण आता एखाद्या लॉंग ड्राईव्हला निघालोय, समजा दूरचा प्रवास आपण जातो ना असं कारनी जाऊन किंवा बाईकनी आपल्याला जसं हवं तसं. मग आता आपण चाललो तर आपण आता एक समुद्र आहे, एक टेकडी आहे, आकाश आहे असं आपण समजूया. मग आता पहा जेव्हा आपण दुरून जात असतो त्यावेळेला आपल्याला काय दिसतं, आकाश दिसतं, ते टेकलेलं दिसतं, हो ना. आकाश जे आहे असं टेकलेलं दिसतं त्या टेकडीवर आणि समुद्र दिसतं म्हणजे पाणी दिसतं. मग आपण थोडेसे जवळ गेलो की काय होतं तर आपल्याला थोडस जवळ गेल्यावर त्या टेकडीवर एखादं म्हणजे त्या टेकडीवर एखादा वृक्ष किंवा असं पाहायला मिळतं आपल्याला, काहीतरी हिरवंगार आहे आणि बरेच वृक्ष आहेत आणि तिथला एखादा वृक्ष दिसतो. मग अजून थोडे जवळ गेलो की आपल्याला दिसतं की त्या वृक्षावर एखादा पक्षी पोपटासारखा बसलाय आणि तो काहीतरी एखादं फळ खातोय. मग ह्याच्यातून आपण काय समजून घेणार आहोत, आत्मसाक्षात्काराचे म्हणजे ईश्वरी आत्मसाक्षात्काराचे 3 टप्पे आहेत. ते कोणते आहेत तर आता सर्वात आधी आता आपण आपल्याला विचारलं कुणी की दिवस आहे की रात्र आहे सांगू, तर आपण काय करू, खिडकी उघडून बघू, उजेड असला प्रकाश असला की सांगू की आज दिवस आहे म्हणजे आता दिवस चालू आहे, आपण सांगू की हा दिवस आहे आता, हो की नाही. मग तसंच आहे जे भगवान आहेत तर त्यांच्या शरीर जे आहे भगवान श्रीकृष्णांचं तर त्यांचं शरीर जे आहे तर त्याच्यातून असं भरपूर असं तेज प्रसारित होत असतं. मग त्याला म्हणायचं काय म्हणायचं तर ब्रह्मज्योती असं म्हणायचं. असे प्रकाश किरण तेजोमय असे येत असतात. मग ते तेजोमय जे प्रकाश किरण आहेत तर ती म्हणजे ब्रह्मज्योती. मग आता ते भगवान यांचं प्रकाश रूप आहे ते किरण म्हणजे आता टॉर्च आहे तर त्यातनं प्रकाश येतो म्हणजे पाठीमागे टॉर्च असणार ना, ऊर्जेचा स्रोत असणार. मग तसंच आहे प्रकाश जे येतात ते कुठून येत आहे तर भगवान यांच्या अंगकांतीतून किंवा देहकांतीतून ते तेज प्रसारित होत आहे. मग हे जे प्रकाश आहे ते म्हणजे श्रीकृष्ण आहेत असं वाटतं. सुरुवातीला नवसाधक म्हणून आपण येतो त्याला वाटतं प्रकाश म्हणजे आणि त्या निराकार रूपावर तो त्या प्रकाश रूपावर ध्यान करतो. मग ही झाली पहिली म्हणजे ही पहिला टप्पा झालाय, पहिली अवस्था झाली आत्मसाक्षात्काराची. ईश्वरी आत्मसाक्षात्कार जो आहे त्याची पहिली अवस्था. मग त्याला म्हणायचं निर्विशेष ब्रह्म किंवा ब्रह्म म्हणायचं. मग आता दुसरा टप्पा म्हणजे काय तर असा नवसाधक थोडासा येतो तर कृष्णाविषयी जाणतो, भक्तीमध्ये येतो, भगवद्गीतेचा 18 दिवसाचा कोर्स करतो, अशा पद्धतीचं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. मग त्याला कळतं की भगवान म्हणजे आपले जे आहे तर ते चतुर्भुज नारायण रूपी आहेत. म्हणजे शंख चक्र गदा असं जे आहे रूप भगवान यांचं हातामध्ये पद्म असलेलं शंख चक्र गदा असं रूप तर ते म्हणजे नारायण रूप आहे.
त्यांचं. तर असे भगवान चतुर्भुज विष्णूच्या रूपात आहेत, आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत असं त्याला वाटतं. मग त्याला म्हणायचं परमात्मा स्वरूप भगवान यांचा हा दुसरा टप्पा असतो आत्मसाक्षात्काराचा. मग हळूहळू तो भक्ती मार्गावर येतो. श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची शिकतो, वेगवेगळ्या सेवा द्यायला लागतो, कृष्णांशी असलेलं आपलं विस्मरण झालेलं नातं दृढ करायला लागतो. मग तेव्हा त्याला कळतं की म्हणजे भगवान जे आहेत तर ते कसे द्विभुजधारी आहेत आणि 6 ऐश्वर्याने युक्त असलेले असं सुंदर असं भगवानांचं श्याम सुंदर रूप आहे की जे हातामध्ये सुंदर वेणू किंवा बासरी आहे. असं 2 हात असलेलं त्यांचं रूप आहे आणि अत्यंत सुंदर दिसायला, डोक्यावर मयूरपंख असलेलं असं रूप आहे. मग ते म्हणजे काय, श्याम सुंदर रूप म्हटलं जातं त्याला, किंवा त्याला म्हणायचं भगवान रूप भगवान यांचं. तर भगवान म्हणजे काय, 6 ऐश्वर्याने युक्त. आता ती कुठली 6 ऐश्वर्य पुढच्या स्लाइड मध्ये आपण अभ्यासणार आहोत. मग ही ईश्वरी आत्मसाक्षात्काराचे 3 टप्पे आहेत. मग साधक जो आहे तो ह्या 3 टप्प्यामधून जातो. हळूहळू त्याला अशी अनुभूती येत जाते. परमेश्वर जे आहे त्यांचं अस्तित्व तो अनुभवू शकतो. मग कृष्णांना आपण कसं अनुभवू, आता ह्या पुढच्या स्लाइड मध्ये जाऊया. हा महत्वाची. हा, मग कृष्णांना आपल्याला अनुभवायचंय, पाहायचंय, समजून घ्यायचंय, है ना, कृष्णांना जाणायचंय. तर आपल्याला काय करायला लागेल, तर आपल्याला म्हणजे भक्तीचे नेत्र हवेत आणि प्रेमाचं अंजन हवं, तेव्हाच आपल्याला पाहता येईल. पहा म्हणजे ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी असं म्हणतात, म्हणजे तर ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो, तर आपल्याला कृष्णांना जाणून घेण्यासाठी त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला हवी. आता ते कृष्ण आहेत तर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्यासाठी आधी कृष्ण काय आहेत हे आपण समजून घ्यायला हवं, हो की नाही. मग ते कसे आहेत आणि त्यांच्याकडे कोणकोणती ऐश्वर्य आहेत, मग ती आपण आता जाणून घेणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा, आता कृष्ण जे आहेत तर ते 6 ऐश्वर्याने युक्त आहेत, षड ऐश्वर्याने युक्त. म्हणून असे जे कोणी 6 ऐश्वर्याने युक्त असतात त्यांना म्हणायचं भगवान स्वरूप किंवा भगवान आहेत ते. आता सर्वश्रेष्ठ जगातलं सौंदर्य कृष्णांकडे आहे, हो की नाही. कृष्ण कसे स्वतः सुंदर आहेत. मग जगामध्ये जे काही सुंदर दिसतं, सुंदर झरा, सुंदर धबधबा दिसतो, सुंदर एखाद्या माता जी आहेत, एखादं सुंदर युवती आहे, म्हणजे जे काही सुंदर दिसतं, एखादी सुंदर अभिनेत्री आहे, तिला सौंदर्य कुणामुळे प्राप्त झालं, कृष्णांच्या कृपेमुळे. म्हणजे जे काही सुंदर आहे तर ते काय आहे, कृष्णांच्या मुळे. म्हणजे कृष्णांचं सौंदर्य हे एक ऐश्वर्य. मग श्रीमंत म्हणजे धनवान असे जगातले सर्वश्रेष्ठ कोण आहेत, भगवान आहेत. ही सगळी जी संपत्ती आहे ही, हे ब्रह्मांड आणि असे असंख्य ब्रह्मांड भगवान कृष्ण निर्माण करतात. ते कशी निर्माण करतात पुढच्या आपल्याला अध्यायामध्ये अभ्यासता येणार आहे. मग त्यामुळे ही सगळी कृष्णांची संपत्ती आहे. म्हणजे सर्वश्रेष्ठ असे कोण आहेत, धनवान श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्णांच्यामुळे आपल्याला आपली एखाद्याची सांपत्तिक स्थिती उत्तम असते, हो की नाही. म्हणजे असे मोठे मोठे धनवान व्यापारी असतात, आपण आता पाहतो जगामध्ये उदाहरण. मग हे कुणामुळे, कृष्णांच्या कृपेमुळे आपण हे सगळं मिळवतो. मग आता सर्वश्रेष्ठ असे प्रसिद्ध कोण आहेत, तर कृष्ण आहेत. पहा, मी कृष्ण असं म्हटलं ना कुठेही तर लगेच सगळ्यांना लक्षात येतं ना, कृष्ण म्हणजे हातामध्ये सुंदर बासरी आहे आणि छान असं डोक्यावर मयूरपंख आहे आणि दिसायला सुंदर असं त्यांचं श्याम सुंदर रूप येतं सगळ्यांच्या समोर. एवढं तरी सगळ्यांना बऱ्यापैकी माहित असतं, हो की नाही. मग आता सर्वश्रेष्ठ प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे पण कृष्णच आहेत. आणि सर्व सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रसिद्धी, नाव, यश, कीर्ती हे कोणामुळे येतं, कृष्णांच्या कृपेमुळे येतं. मग आता सामर्थ्य म्हणजे सर्वश्रेष्ठ असं बल, सामर्थ्य कोणामध्ये, कृष्णामध्ये. म्हणजे आपण पाहतो की नाही की असे जगत जे असतात, असे माईक टायसन वगैरे असते, आपण पाहतो खली वगैरे. तर ह्यांच्या म्हणजे ह्या सगळ्यांच्या मध्ये बळ कुणामुळे, कृष्णामुळे. कृष्णाची ती कृपा असते. किंवा आता आपण पाहूया की गोकुळामध्ये जे कोणी असे मोठे मोठे असुर आले, बकासूर, अघासूर, असे शक्तासूर, असे वेगवेगळे आले. तर त्या सगळ्यांना कृष्णांनी कुठलंही शस्त्र अस्त्र न वापरता फक्त आपल्या हाताने, म्हणजे हातांच्या स्पर्शाने, म्हणजे आपल्या फक्त हाताने त्यांनी काय केलं, त्यांचा वध केला. आणि त्यांना नष्ट केलं. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी असुरांचा वध केला. म्हणजे सर्वश्रेष्ठ सामर्थ्य कोणामध्ये, किंवा बल या अर्थाने कोणामध्ये, कृष्णामध्ये. किंवा पुरुषामधली जी वीर्य शक्ती म्हणजे हे जे बल आहे ह्या अर्थाने पण बल म्हणजे प्रजनन शक्ती, तर हे सुद्धा कोणामध्ये, कोणामध्ये, कृष्णामुळे. कृष्णाच्या कृपेमुळे हे आपल्याला प्राप्त होतं. आता सर्वश्रेष्ठ ज्ञान जगातलं कोणामध्ये आहे, ते कृष्णांकडे आहे. आणि कृष्णांच्या कृपेमुळे आपल्याला ते प्राप्त होतं. म्हणजे एखादा खूप हुशार असतो विद्यार्थी आणि नीटच्या परीक्षेमध्ये पहिला येतो, की नाही बोर्डामध्ये पहिला येतो, किंवा एखादं विश्वनाथन आनंद यांच्यासारखं बुद्धी चातुर्य आहे त्यांच्याकडे, म्हणजे बुद्धीवर बळपटू आहेत. म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर हे सगळं ज्ञान कोणामुळे येतं, आपली जी बुद्धिमत्ता आहे, बुद्धी आहे, ती प्रदान कोण करतात, कृष्ण. आणि त्यांच्यामुळे आपल्याला हे प्राप्त होतं. पहा, म्हणजे एखाद्याला वाटतं मला गोल्ड मेडल मिळालं, मी खूप यश मिळालं, पण ते कोणामुळे असतं, आपल्याला वाटतं आपण केलं, पण ते कृष्णांची कृपा असते. अशा पद्धतीचं सर्वश्रेष्ठ ज्ञान कृष्णांकडून येतं. पहा, दिव्य ज्ञान असं. म्हणजे
कृष्ण जेव्हा व्यास मुनींच्या अवतारात आले, म्हणजे शक्त्यावेश अवतार म्हणजे एखादी शक्ती असते ती तुम्हाला दिलेली असते. तर 3 काळांचं म्हणजे पाहण्याची, म्हणजे 3 काळांचं अवलोकन करण्याची शक्ती त्यांना होती व्यास मुनींना, आणि ते कृष्णांचे म्हणून शक्त्यावेश अवतार मानले जातात. मग त्यांनी वेदांचं संकलन केलं, जे कृष्णांनी म्हणजे कृष्णांच्या वाणीतून आले. आणि मग हे सगळं सर्वश्रेष्ठ कृष्णांकडचं जे ज्ञान आहे ह्या वेदामध्ये, म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान कुठे आहे? कृष्णांकडे आहे. मग आता संन्यास म्हणजे काय? त्यागण्याची वृत्ती सर्वश्रेष्ठ कृष्णामध्ये, सगळं आपल्यासाठी निर्माण करतात कृष्ण, हे सगळं. ही भौतिक सृष्टी, ही ब्रह्मांड, सगळं काही. पण कृष्ण यामध्ये सगळ्यामध्ये कुठेही गुंतून पडत नाहीत पहा. सगळं आपल्यासाठी निर्माण करून देऊन, आपल्याला आवश्यकता पूर्ण करून देऊन, आपल्या सगळ्या शरीराच्या आवश्यकता ज्या आहेत, आपल्या ज्या आहेत, ते आपल्याला प्रदान करतात. पण या भौतिक गोष्टीमध्ये त्या आसक्त राहत नाहीत. ते आपल्या आध्यात्मिक जगत, ज्याला म्हणायचं गोलोक वृंदावन, तर तिथे ते आपल्या आध्यात्मिक लीला करण्यामध्ये रममाण असतात. कारण ते कशात? सच्चित आनंद. सत म्हणजे काय? संपूर्ण शाश्वत. चित म्हणजे काय? ज्ञानाने युक्त असे, पूर्ण ज्ञानाने युक्त. आनंद म्हणजे काय? परमोच्च आनंदाचे ठिकाण, असे आत्मतृप्त, परिपूर्ण आणि पूर्णतः आध्यात्मिक असे कृष्ण आहेत. म्हणजे त्यांचं शरीर, इंद्रिय, अवयव सगळी काही आध्यात्मिक आहेत पहा. असे श्रीकृष्ण पूर्णतः आध्यात्मिक आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, मग त्याची हरे कृष्णा. हा. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. हरे कृष्णा. हा, आता ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यापासून म्हातारपणात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो, आणि अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. आता ह्याच्यावरून आपण समजून घेऊया की देहधारी आत्मा म्हटले म्हणजे आत्मा जो आहे, तर तो भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा येतो, तेव्हा त्याला एक देह भौतिक प्रकृती निर्माण म्हणजे त्याला देते, प्रदान करते. म्हणजेच काय? त्याला म्हणले देहधारी आत्मा. तो अविरतपणे बालपणापासून तारुण्यापासून म्हातारपणात ह्या सगळ्या अवस्थेतून जातो. म्हणजेच काय? की मृत्यूच्या वेळेला काय करतो आत्मा? एक शरीर टाकून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. मग आता ते जे शरीर आहे, तर त्या शरीराला ह्या अवस्था आहेत. म्हणजे काय होतं? आपला जन्म होतो, मग आपण बाळ असतो, मग त्यानंतर आपण कुमार बनतो, मग त्यानंतर आपण पौगंडावस्थेत जातो, मग त्यानंतर आपण तारुण्यावस्थेत जातो, मग त्यानंतर प्रौढावस्थेत जातो, मग त्यानंतर वृद्धावस्थेत जातो, आणि त्यानंतर एखादा आजार होऊन आपला मृत्यू होतो. म्हणजे काय? तर ह्या आपल्या शरीराला सगळ्या अवस्था आहेत. आपला जो आत्मा आहे, तर ह्याला या अवस्था नाही आहेत. आत्मा कसा आहे? तर श्रीकृष्णांचा तो अंश आहे. श्रीकृष्ण कसे आहेत? पुराण पुरुष आहेत, परमपुरुष आहेत, किंवा अनादी काळापासून ते उपस्थित आहेत. तर असे जे आहेत श्रीकृष्ण, तर त्यांचा आपण अंश आहोत. म्हणजे त्यामुळे आत्मा कसं आहे? अविनाशी आहे. पण शरीर कसं आहे? तर म्हणजे ते नष्ट होऊ शकतं, ते नश्वर आहे. शरीराला मृत्यू आहे, आणि त्यामुळे प्रत्येक मृत्यूच्या वेळी हा जीवात्मा जो आहे, तो दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. पण अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य म्हणजे काय? की जो हे जाणतो की आपण शरीर नसून आत्मा आहोत, मग तो अशा गोष्टींनी गोंधळून जात नाही, असं आता श्रीकृष्ण सांगतायत. मग हे सगळं का बरं सांगतायत अर्जुनाला कृष्ण? तर इथं आपण भाग समजून घेऊया की आपण शरीर नसून आत्मा आहोत. म्हणजेच काय? की जे अर्जुनाचे जे बाण आहेत, जे त्याच्या नातेवाईकांना तो त्या बाणांनी भेदेल, म्हणजे त्याच्या बंधूंना किंवा त्याच्या आप्तेष्टांना, तर त्याचे बाण आहेत ते त्यांची शरीर भेदतील, त्यांचा आत्मा कधीच मरणार नाही आहे. म्हणजेच काय? की त्या आत्मा जो आहे तो अमर आहे, आत्मा जो आहे तो अविनाशी आहे, त्याला मृत्यू नाहीये, शरीराला मृत्यू आहे. आणि मग हे चांगलंच आहे. हे सगळे पुण्यात्मे आहेत, भीष्म, द्रोण वगैरे. ह्यांना जर मृत्यू आला, म्हणजे शरीर यांचं नष्ट झालं, तर त्यांना दुसरं शरीर मिळेल, म्हणजे ह्यात नुकसान कुठलंच नाही आहे. आणि त्यांची कर्म पण अत्यंत चांगली आहेत. हे 12 महाजनांपैकी भीष्म पितामह आहेत. मग असे चांगलं कर्म असणार त्यांना निश्चितच उच्च लोकात स्थान मिळेल. म्हणजेच काय? की इकडे नुकसान कुठलंच नाही, त्यांना लाभ होणार आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळं जे आहे, तर हे जो जाणतो, म्हणजे असा जो आहे, तर त्याला धीर मनुष्य म्हणायचं. आणि मग तो अशा स्थित्यंतरामुळे गोंधळून नाही जात. तो हे समजतो की आपण शरीर नसून आत्मा आहात, आणि त्याच क्षणी तो भगवान जे आहे त्यांच्याशी आपल्याला असलेलं नातं जे आहे ते जागृत करतो, आणि तो भगवत सेवेमध्ये स्वतःला समर्पित करतो. मग भगवत सेवा म्हणजे काय? अर्जुनाचं कर्तव्य काय? क्षत्रियाचं कर्तव्य काय? त्यांना युद्धामध्ये लढणं. मग ते त्याने लढलं पाहिजे, यासाठी हे अर्जुनाला ते सांगतात. मग आता पुढे जाऊया. हा, हा, मग त्याची नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापः
न शोषयति मारुतः. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. आता या आत्म्याचे कुठल्याही शस्त्राने तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही आणि वाऱ्याने सुकवता येत नाही. आता या आत्म्याचे गुणधर्म सांगितलेत बरं का कृष्णाने, ते आता सगळ्यांनी जाणून घेऊया. हा आत्मा जो आहे तो कसा आहे, तर एक आता त्याचा आपण आधी आकार समजून घेऊया. तर आत्मा हा चित्तकण आहे आपण म्हटलं, हो की नाही, आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे. तर त्याचा आकार केवढा आहे, तर एक जो आपल्या शरीरावरचा केस आहे, आपल्या डोक्यावरचा केस आहे, तर त्याच्या आग्राचे 10,000 भाग केले, म्हणजे त्याच्या टोकाचे 10,000 भाग केले, तर जेवढा म्हणजे सूक्ष्म होईल तो भाग, तर तेवढा आत्म्याचा आकार आहे. आणि असा जो आत्मा आहे तो कुठल्याही शस्त्रांनी त्याचे तलवारीसारखे असे तुकडे नाही करता येणार, किंवा अग्नीद्वारे त्याला असं जाळता नाही येणार, किंवा पाण्याने त्याला भिजवता नाही येणार, किंवा वाऱ्याने सुकवता येणार. तर हे सगळं का सांगतायत कृष्ण, तर त्या काळात पंच तत्वांचा उपयोग करून शस्त्र बनवली जायची. म्हणजे काय की आता जे आहे अग्नी अस्त्र आहे, तर त्याचं जे आहे त्याचा निपात करण्यासाठी जलास्त्राचा प्रयोग केला जायचा. अशी तत्व जे आहेत तर त्यांचा उपयोग करून ती बनवली जायची शस्त्र. म्हणजे आता आपण न्यूक्लिअर बॉम्ब पाहतो, हो की नाही, तर हे म्हणजे काय अग्नी अस्त्रच झालं. आताच्या शास्त्रज्ञांना एवढंच माहितीये, त्या काळात किती वैदिक ज्ञान प्रगत होतं पहा. म्हणजे त्यांना पवनास्त्र तर माहितीच नाही, ब्रह्मास्त्र तर बिलकुलच माहिती नाही. म्हणजे तर म्हणजे काय की त्या म्हणजे जे त्या पद्धतीचं जे अस्त्र आहे तर त्याचा निपात करण्यासाठी त्याच्यावर विरुद्ध पद्धतीचं म्हणजे वाऱ्याचा प्रयोग करायचा, हम्म किंवा जलास्त्राचा प्रयोग करायचा, असं त्यावेळेला प्रयोग केला जायचा. मग अशा कुठल्याही शस्त्राने हा आत्म्याला काहीही करता येणार नाही ना. पाण्याने भिजवता येईल, ना अग्नीने जाळता येईल, ना वाऱ्याने सुकवता येईल, ना त्या तलवारीसारख्या अस्त्राने त्याचे तुकडे करता येईल. मग हे सगळं काय सांगतायत अर्जुनाला श्रीकृष्ण, तर म्हणजेच काय की आत्मा आहे तो कसा आहे, तर तो कुठल्याही शस्त्रांनी काही त्याला इजा पोहोचवता येणार नाही असा आहे. म्हणजेच काय, त्यांची शरीर आहेत तर ती तुझे बाण भेदतील, आणि त्यांचा आत्मा कसा आहे, तो तर म्हणजे कसा आहे, अविनाशी आहे. तो तो जो आहे तर त्याला एकतर उच्च लोकात स्थान मिळेल, किंवा त्याला नवीन शरीर मिळेल. म्हणजेच काय, ह्याच्यात तोटा कुठलाच नाहीये, हो की नाही. म्हणजेच अर्जुनाने काय केलं पाहिजे, आपलं क्षत्रिय म्हणून कर्तव्य कर्म काय आहे, युद्धामध्ये लढलं पाहिजे. तर ते त्यानं केलं पाहिजे, आणि ह्यासाठी त्याला हे सांगतात आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, मग हा वाचा. अवाच्य वादांश्च बहुन् वदिष्यन्ति तवाहितः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्. हरे कृष्ण. हा, मग आता ते काय म्हणतात, तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझं वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपवास करतील, याहून अधिक दुःखकर असं तुला काय आहे. म्हणजे पहा की आता युद्धामध्ये तू सांगितलंस मला यांच्याविषयी फार करुणा वाटते, माझ्या भावंडांना मी कसं मारू, भीष्म पितामह आहेत त्यांना कसं मारू, द्रोण माझे गुरु आहेत मी त्यांची कशी हत्या करू, असं तुला वाटतंय. पण या युद्धामधून तू माघार घेतलीस तर असे तुझे शत्रू दुःशासन करणं काही म्हणणार नाहीये की तुला करुणा आली आणि म्हणून तू या युद्धातून माघार घेतलीस. तर ते काय म्हणतील, तर अर्जुनासारखा धनुर्धर मोठा श्रेष्ठ योद्धा, महाबाहू म्हटलं जातं त्याला, तर असा जो योद्धा आहे, तर असा जो अर्जुन आहे तर त्यांनी माघार घेतली, पळ काढला, त्यांनी युद्धातून पळून गेला, भ्याड धरला असं म्हणतील. म्हणजे शत्रू तुझ्या काय करतील, अपमानास्पद शब्दात वर्णन करतील, तुझ्या योग्यतेचा, तुझी जी योग्यता आहे उच्च कोटीचा धनुर्धर म्हणून त्याचा उपहास करतील. मग ह्याच्यापेक्षा अजून ते दुःख कुठलं, असं ते सांगतात. म्हणजे काय, आनंद नाही, या समस्येचं निराकरण करतायत ते. म्हणजे तो म्हणतो माझ्या कुटुंबांसोबत मला आनंद आहे, कुटुंब नसेल, पण याच कुटुंबातले हे व्यक्ती आहेत. आणि मग तू जर युद्धातनं पळालास तर असं नाही म्हणणार की आपल्यावर त्यांनी कृपा केली, माघार घेतली, असं नाही म्हणणार, तर तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. मग ह्यापेक्षा ते मोठं दुःख कोणतं पहा, अशा पद्धतीनं अर्जुनाला ते सांगतात. म्हणजे एका क्षत्रियाचं काय कार्य आहे, त्यानं काय केलं पाहिजे, की युद्ध केलं पाहिजे, आपलं कर्तव्य कर्म जे आहे प्रिस्क्राईब्ड ड्युटी ही त्यांनी केली पाहिजे. म्हणजेच काय, युद्धामध्ये लढलं पाहिजे. म्हणजे ती कृष्णांच्या संतुष्टीसाठी केली गेलेली क्रिया म्हणजे कृती होणार आहे, कृष्ण भावना भावित कर्म होणार आहे. म्हणजे काय, की जेव्हा आपण कृष्णांना संतुष्ट करतो तेव्हा निश्चितच काय होतं, आपल्याला सगळ्या स्तरावर काय होतं, संतुष्टी मिळते, आनंद मिळते. म्हणजे अशा पद्धतीने कृष्ण त्याला मार्गदर्शन करतात. मग आता पुढे जाऊया आपण. हा, मग त्याची पुढचा श्लोक वाचूया. हा, हे चित्रात दाखवले आता ह्याच्या पुढे. हा, हा, मग त्याची वाचा. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. मग आता ते काय म्हणतात, हे कौंतेय, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला सर्व प्राप्ती होईल किंवा विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचं साम्राज्य उपभोगशील. म्हणजे तू दृढनिश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. आता असं का म्हणतात ते समजून घेऊया. आता कौंतेय म्हणतात म्हणजे काय, तर आता शिष्य जे आहे त्याला प्रेरणा देण्यासाठी गुरु कसे नेहमी असे म्हणजे त्याला प्रेरणा मिळेल असे शब्द वापरतात. मग कुंतीचं जे कुळ आहे ते असं उच्च कोटीचं कुळ आहे. मग त्या कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय असं म्हटलंय. म्हणजे राजवंशाचं म्हणजे राजवंशातूनच कुंती माता आहेत म्हणून मग असं चांगल्या पराक्रमी राजांचं ते कुळ आहे. मग आता त्यामुळं ते सांगितल्यामुळे कौंतेय अशा पद्धतीने संबोधन वापरल्यामुळे त्याची जबाबदारी वाढली ना युद्ध करण्याची. अशा पद्धतीने प्रेरणा देतात गुरु. कसं आपल्या शिष्याला प्रेरणादायी असे शब्द वापरतात, संबोधन वापरतात म्हणून ते काय म्हणतात, कौंतेय. मग आता एक तर काय होईल, तू युद्धामध्ये लढलास तर तू युद्धामध्ये मारला तरी जाशील, युद्ध करता करता तुला वीरमरण तरी येईल किंवा म्हणजे त्यामुळं मग काय होईल, त्याचा परिणाम म्हणजे असे जे युद्धामध्ये युद्ध करता करता लढून वीरश्री प्राप्त होते, त्यांना वीरमरण प्राप्त होते, तर ते स्वर्गामध्ये उच्च लोक आहेत. ते पृथ्वीच्या 10 लक्ष पट अधिक सुख असतात अशा लोकांमध्ये. अशा स्वर्ग, जन, तपमयी असे उच्च लोक आहेत, तर त्यामध्ये तुला स्थान मिळेल. मग विजय आणि समजा विजय तुला झाला प्राप्त, म्हणजे युद्धामध्ये तू लढलास आणि हे युद्ध जिंकलास, विजय मिळाला, तर तुला पृथ्वीचं साम्राज्य मिळेल. म्हणजे तेव्हा सम्राट पद होतं. तर असा सम्राट असायचा, चक्रवर्ती सम्राट पृथ्वीचा. मग असं तुला पृथ्वीवर पूर्ण राज्य मिळेल तुला. मग म्हणजेच काय, तर ह्याच्यामध्ये नुकसान कुठलंच नाही, लाभच आहे आपला एक क्षत्रिय म्हणून. मग म्हणून तू काय कर, दृढ निश्चयाने उठ आणि काय कर, युद्धासाठी सज्ज हो. म्हणजे दृढ निश्चयाने उठ आणि तू काय कर, तर युद्ध कर असं सांगतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. 17. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माताजी स्लाइड नाही दिसत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण कुमुद माताजी. 17 नंबरची स्लाइड. हरे कृष्ण. हा. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता ह्या प्रयत्नात कोणतंही नुकसान नाही किंवा ऱ्हास नाही आणि ह्या मार्गातल्या अल्प प्रगतीनं काय होईल, तर आपण मनुष्याचं मोठ्या भयंकर भयापासून आपल्यासारख्या मनुष्याचं रक्षण होऊ शकतं. मग आता याचा अर्थ काय, तर आपण समजून घेऊया की आता हे केल्यामुळं म्हणजे एकतर युद्धात लढला पाहिजे. लढल्यामुळं आपलं नुकसान किंवा कुठलाही ऱ्हास नाहीये. म्हणजे काय, की युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. चातुर्वर्ण व्यवस्था 4थ्या अध्यायात येईल आपल्याला, कृष्णांनी सांगितले. आणि ही कशासाठी आहे, तर क्रमशः आपण आपली जी कर्तव्य कर्म आहे ही करून आपण श्रीकृष्णांची प्राप्ती करावी, हे मानवी जीवनाचं ध्येय आहे. तर यानुसार चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये विभागला गेलाय समाज हा. आणि ती दोष म्हणजे दोष जे आहेत तर त्या दोषरहित अशी ती व्यवस्था आहे. मग आता ती कशी आहे, क्षत्रिय म्हणजे काय, तर त्यांना युद्ध करायचं किंवा सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल, राज म्हणजे जे राज्यकारभार सांभाळायचा आणि त्यावर उदरनिर्वाह करायचा, धर्माचरणी लोकांचं रक्षण करायचं. मग आता जे ब्राह्मण वर्णाचे लोक आहेत त्यांनी ज्ञानदान करायचं, म्हणजे भगवान यांच्याविषयीचं दिव्य ज्ञान लोकांना द्यायचं, अशा पद्धतीचे. मग जे वैश्य वर्णाचे लोक आहेत त्यांनी व्यापार, कृषी, गोरक्षा अशा पद्धतीनं करायचं, देवाणघेवाण. आणि मग शूद्र वर्णाचे लोक आहेत त्यांनी काय करायचं, ह्या तिन्ही वर्णाच्या लोकांची सेवा करायची, अशी चातुर्वर्ण व्यवस्था आहे. मग आता म्हणजे ज्यांना त्यांना आपल्या वर्णानुसार कर्तव्य कर्म करायचं. मग क्षत्रियांना तसं युद्ध करायचं, हे त्याचं कर्तव्य कर्म आहे किंवा नियत कर्म म्हणायचं त्याला. मग आता या प्रयत्नात कुठलेही ऱ्हास नाही, नुकसान नाही तुझं किंवा कुठल्याही म्हणजे अशा अल्प प्रगतीनं मोठ्या भयापासून किंवा भयंकर भयापासून रक्षण होतं. म्हणजे काय, की आपण शरीर नसून आत्मा आहोत. मग आपण जेव्हा असं कर्म करतो की ज्याद्वारे काय होतं, की आपलं कर्तव्य कर्म अगदी आपण 100% व्यवस्थित करतो, की जे आपलं कर्तव्य कर्म श्रीकृष्णांनी आपल्याला हे जे चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार नेमून दिलेलं कर्म आहे त्यानुसार जर आपण केलं, तर ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं कृष्ण भावना भावित कर्म, की ज्याला पाप आणि पुण्य असं कुठलाही काय फळ नाहीये. म्हणजे ते कसं होतं, तर त्याला म्हणायचं अकर्म किंवा कृष्ण भावना भावित कर्म, आध्यात्मिक कर्म, कृष्ण कर्म म्हणतात. तर असं होतं. नाहीतर काय होतं, कुठल्याही कर्माला 2 फळं असतात. म्हणजे एकतर म्हणजे चांगलं फळ, वाईट फळ. मग चांगलं फळ मिळालं तर आपण पुण्यकर्म म्हणतो, वाईट कर्म मिळालं तर म्हणजे फळ मिळालं तर त्याला काय म्हणतो, तर पापकर्म म्हणतो. म्हणजेच काय, की पापकर्म म्हणजेच त्याला विकर्म म्हटलं जातं शास्त्राच्या भाषेमध्ये. आणि
जे आता म्हणजे चांगली जी कर्म असतात म्हणजे आपण जी करतो म्हणजे पुण्यकर्म काही फळाच्या अपेक्षेने ती होतात. मग ती सकाम कर्म म्हटली जातात त्यांना. मग त्याला सगळ्याला आपण काय म्हणतो कर्मकांड असं म्हणतो, जे फळाच्या अपेक्षेने केलं जातं. मग अशा पद्धतीने जे आहे तर हे कर्माचे प्रकार आहेत. थोडंसं आपल्याला समजून तर थोडंसं अशा पद्धतीचं जेव्हा कृष्ण भावनामय कर्म कृष्ण काय होतं, तर ते कर्म आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत करतं आणि मोठ्या संरक्षणातून म्हणजे काय, की पृथ्वी ह्या प्रकृतीच्या 3 गुण आहेत, तर त्याच्याने आपण युक्त आहोत इथं जीवात्मा म्हणून. या 3 गुणांनी आपण जे आहेत, तर ते त्या 3 गुणांनी बांधलेले आहोत, त्या प्रभावाखाली आहोत आणि मग त्याद्वारे आपण पुन्हा ह्या भौतिक जंजाळामध्ये पडणार नाही. अशा पद्धतीनं म्हणजे पडण्याच्या भयापासून आपलं रक्षण होतं. म्हणजेच काय, की आता समजून घेऊ उदाहरणाच्या माध्यमातून. हा आता जो उंदीर दिसतोय, तर हा जो मूषक आहे हां, तर याची ही गोष्ट आहे. तर त्याला चेरी खूप आवडायची बरं का आणि मग ती चेरी जी आहे, तर ती त्याने खाल्ली, त्याला चेरी मिळाली. मग त्याला अजून भूक लागली होती. मग त्याला एका मंदिरामध्ये एक पणती म्हणजे दिवा लावलेला होता आणि त्याची ज्योत अशी सुंदर होती लाल भडक. तर ती चेरीसारखी वाटली. इथे चित्रामध्ये दिसते पहा, मी व्हिडिओ ऑफ करेन म्हणजे दिसेल. तर इथे त्याला दिसली ती ज्योत. मग त्याला वाटलं ती चेरीच आहे आणि मग त्यानं ती काय केलं, खाण्यासाठी उडी मारली. आता ते मंदिर होतं भगवान यांचं. तिथं साधारण गर्भगृहामध्ये दिवा तेवत असतो नंदादीप. मग तसा तो दिवा होता आणि मग त्याच्यावर त्यानं उडी मारल्यामुळे काय झालं, त्याच्या दातात ती वात अडकली आणि मग त्यामुळे त्याचं डोकं असं हललं. मग त्यामुळे ती जी वात आहे दातात अडकल्यामुळे ज्योतीसह ती अशी हलली आणि मग ते जे गरम तेल होतं, तर त्यात इवलासा तो जीव. मग त्यामुळे होरपळला आणि तो मरून पडला आणि तो पडला तो कुठे पडला? कृष्ण जे आहेत म्हणजे गाभाऱ्यामध्ये भगवंतांचे जे प्राणप्रतिष्ठा केलेले अर्चविग्रह आहेत, त्यांच्या पायाशी जाऊन पडला. मग आता भगवान यांनी ते कसं घेतलं, तर ती आरती झाली त्याचं जे डोकं हललं ते आणि मग तो पडला कुठे? श्रीकृष्णांच्या चरणकमलाशी. मग त्यामुळे त्याला मोक्षाची प्राप्ती झाली पहा. म्हणजेच काय, की आपण अशी केलेली छोटी-छोटी कृती म्हणजे छोट्या-छोट्या कृती आपल्याला काय करतात, अशा म्हणजे शाश्वत आपल्याकडनं ते कर्म करून घेतात. म्हणजे आपल्याला अशा भयापासून म्हणजे वाचवतात. म्हणजेच काय, की आपल्याला आध्यात्मिक स्तरावर ते पुढे नेत असतात आणि आपली ती भक्तिमय, प्रेममय सेवा होते. जशी उंदराची झाली किंवा ह्या मूषकाची झाली. मग आता अजून दुसरं उदाहरण समजून घेऊया, की जे हनुमान आहेत, तर त्यांना लंकेला पाठवलं होतं श्रीरामाने. त्यांचे ते उच्च कोटीचे भक्त आहेत, हो की नाही? मग आपल्या रागाचा उपयोग पण कसा भक्तिसेवा म्हणून करता येईल, ह्याचं छान उदाहरण म्हणजे हनुमान आहेत. त्यांना तिथे पकडून आणलं रावणाच्या सैन्याने आणि मग दूताची हत्या करता येत नाही विभीषणाने सांगितलं. म्हणल्यावर त्यांनी काय केलं रावणाने त्याचं शेपूट पेटवून द्या सांगितलं त्याला चिंध्या बांधून आणि मग ते पेटवलं. मग हनुमान हे कसे होते आपल्या धन्यांचे, आपल्या स्वामींशी निष्ठ होते. आपल्या भगवंतांची सेवा करायला ते आले होते. सीतामय्यांना शोधायला आले होते. त्यांचं म्हणजे त्यांना श्रीरामांचा निरोप द्यायला आले होते. मग त्यांनी काय केलं, पहिली जी उडी आहे ती कुठे मारली? रावणाच्या महालावर मारली. का मारली? तर म्हणजे अशा पद्धतीने रावणाविषयीचा क्रोध म्हणजे त्यांनी जो आहे तो व्यक्त केला. म्हणजे काय आपल्यामध्ये विकार आहेत, वेगवेगळे दोष आहेत, पण त्याचा उपयोग त्यांनी सेवा म्हणून केला. मग हे आपल्यासारख्या एका भक्ताचं कर्तव्य असलं पाहिजे, एका वैष्णवाचं कर्तव्य असलं पाहिजे. आणि त्याद्वारे त्यांनी काय केलं, लंकेत सगळा हाहाकार माजवून टाकला. म्हणजेच काय, की अशा छोट्या-छोट्या कृती आहेत, ह्या करत असताना म्हणजे आता लंकेमध्ये पेट घेतला सगळ्या महालांनी, म्हणजे काही ते पाप नाही झालं, वाईट कृत्य नाही झालं. पण ती भगवान यांच्या आदेशानुसार केली गेलेली त्यांच्या म्हणजे ज्या सेवेमध्ये करण्यासाठी आल्यानंतर ती केली गेलेली एक त्या सेवेचा भाग म्हणून झालेली एक सेवाच ठरली आणि त्यामुळे त्याला पापही नाही आणि पुण्यही नाही. ती भगवत सेवा ठरली. म्हणजे त्याला कुठलंही फळ निर्माण नाही झालं. म्हणजेच काय, अशा पद्धतीनं ते एक शाश्वत कर्म बनलं, कृष्ण भावनाभावित कर्म बनलं आणि त्याद्वारे त्यांच्यावर काय झालं, तर भगवान रामचंद्र म्हणजे ते त्यांची जी आहे, तर ती कृपाच झाली त्यांच्यावर. म्हणजेच काय, की अशा कर्मामुळे आपण अशा छोट्या-छोट्या प्रकृतीनं स्वल्पम अल्पस्य धर्मस्य म्हटले. छोट्या-छोट्या प्रगतीनं आपण काय होतो, अशा आध्यात्मिक मार्गावर किंवा भक्ती मार्गावर उन्नत होत जातो. मग अशा पद्धतीनं जेव्हा आपण छोटी-छोटी पावलं टाकून एखादं दान अर्पण आपण करतो श्रीकृष्णाच्या मंदिरासाठी, एखादं पुस्तक विकत घेतो श्रीकृष्णाशी संबंधित, तेव्हा अशीच छान-छान या कृती होतात आणि आपल्याला आध्यात्मिक मार्गावर त्या पुढे नेतात. म्हणजे आपला भौतिक देह आहे, आपला मृत्यू होतो, तेव्हा तो काय होतो, आपला मेंदू जळून जातो, आपला भौतिक देह जेव्हा जाळला जातो. पण आपला जो आध्यात्मिक म्हणजे जो आत्मा आहे म्हणजे आपलं आध्यात्मिक स्वरूप स्थिती तर
आपल्याला पुढच्या जन्मी जो काही देह मिळतो त्यावेळेला आपल्याला तिथे ते ज्ञान आत्म्याला जेव्हा असतं तर तेव्हा त्या आत्म्याच्या स्तरावर आपल्याला असं आध्यात्मिक कृती असतात, अशी कृष्ण कर्म असतात, ती आपल्याला उन्नत करतात, पुढे नेतात. म्हणजे आपण जे ज्ञान घेतलेलं असतं तिथून पुढचं ज्ञान आपल्याला पुढच्या जन्मात ते मिळू शकतं. मग हा फरक आहे भौतिक ज्ञानामध्ये आणि आध्यात्मिक ज्ञानामध्ये. म्हणजे आत्म्याच्या स्तरावर झालेली कृती आणि आत्म्याच्या स्तरावर मिळालेलं ज्ञान हे आपल्याला काय करतं, कितीही जन्म घेऊ पुढच्या जन्मात आपल्याला तिथून पुढचं शिकता येतं, आध्यात्मिक स्तरावर उन्नत होता येतं. आता पुढे जाऊ आपण. हा माताची पुढची स्लाइड घेऊ. हा हा माताजी. हरे कृष्णा. हा माताजी. व्यवसायात्मिका बुद्धिः एकेहा कुरु नन्दन बहुशाखायनन्ताश्च. माताजी आवाज गेला तुमचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सॉरी. व्यवसायात्मिका बुद्धिः एकेहा कुरु नन्दन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया की जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी अशी दृढ निश्चय असते आणि त्याचं ध्येय एक असतं, हे प्रिय कुरुनंदन. जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. म्हणजे काय, ती व्यवसायात्मिका बुद्धी म्हणले म्हणजे काय, की जी दृढ निश्चयी बुद्धी आहे ती कशी पाहिजे, तर ती अशी असते. म्हणजे दृढ निश्चय असतो त्यांचा की आता माझं जे ध्येय आहे तर ते मला गाठायचंय. आणि म्हणजे डळमळीत असतात, म्हणजे असे ज्यांची बुद्धी दृढ निश्चय नसते, ज्यांचा पक्का ठाम निश्चय नसतो, तर त्यांचं काय होतं, अनेक फाटे फुटलेले असतात. म्हणून काय म्हणले, बहुशाखा यतंताश्च. आता ह्याचा अर्थ आपण समजून घेऊया. याच्यासाठी एक गोष्ट अभ्यासूया. द्रोणाचार्यांचे म्हणजे हे शिष्य होते कौरव पांडव. मग त्यांनी एक खोटा पक्षी तयार केला लाकडाचा आणि त्यांनी परीक्षा घ्यायची ठरवली या शिष्यांची. मग त्यांनी तो झाडामध्ये एका लपवला आणि मग सांगितलं की आता तुम्हाला काय दिसतं. मग आता कौरवांना काही विचारलं, ते म्हणले पानं दिसतात, फुलं दिसतात, फांद्या दिसतात, आकाश दिसतं. मग दुर्योधनाला विचारलं, त्यानं सांगितलं आकाश दिसतं, फांद्या दिसतात, पानं फुलं सगळं दिसतं आणि तो पक्षी दिसतो. मग आता अर्जुनाला विचारलं, मग अर्जुनाने सांगितलं मला तो पक्षी दिसतो आणि त्याचा डोळा दिसतो. मग त्याला त्यांनी तो डोळा भेदायला सांगितला, मग अर्जुनाने भेदला. मग याला म्हणायचं व्यवसायात्मिका बुद्धी. म्हणजे काय, दृढ निश्चयी बुद्धी. म्हणजे आपलं जे लक्ष आहे मानवी जीवनाचं तर ते आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्यानुसार आपण गेलं पाहिजे. अन्यथा मी हेही करीन तेही करीन असं करून आपण काय होतो की आपण सगळं म्हणजे अस्थिर करून टाकतो आणि आपला संभ्रम होतो. मग आता बुद्धीला अनेक फाटे फुटतात. म्हणजेच काय, की आपण गोंधळून जातो. म्हणजेच काय, की आपण लक्षपूर्वक म्हणजे कुठलीही गोष्ट जी आहे तर ती केली पाहिजे आणि ते जे लक्ष आहे तर ते आपण निश्चित केलं पाहिजे. म्हणजे आपला दृढ निश्चय असला पाहिजे, पक्का ठाम निश्चय असला पाहिजे. मग तसं हे सगळं अर्जुनाला ते का सांगतायत, असमंजस, त्याची गोंधळलेली मनस्थिती झाली. मग त्याला क्षत्रियाचं कर्तव्य कर्म काय, त्यानं युद्धामध्ये लढणं. मग हा त्याचा निर्णय पक्का ठाम असला पाहिजे आणि यासाठी त्याला हे मार्गदर्शन केलं कृष्णाने. पहा आता पुढे जाऊ आपण. हा मग पुढची स्लाइड दिली. हा. आता अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली त्याची लक्षणं काय आहेत, तो कसा बोलतो, कोणत्या भाषेत बोलतो, तो कसा बसतो, कसा चालतो, कसं हे सांगा. मग अर्जुनाला आता प्रश्न पडला की असा स्थित धीर मुनी म्हणजे स्थितप्रज्ञ व्यक्ती मग त्याची लक्षणं काय आहेत. म्हणजे आता ज्याची भावना अशी समाधिस्थ म्हणजे एकच लक्ष आणि त्यानुसार तो त्या लक्षावर स्थिर झालेला असतो, ती समाधिस्थ अवस्था असते. मग आता ती कशी, तर तो विचारतोय. मग आता तो म्हणतो, मग तो बोलतो कसा, चालतो कसा, वागतो कसा. मग आता पहा, एखादा रोगी असेल तर त्याची लक्षणं बघून आपल्याला कळतं ना, याला बरं नाहीये, हा आजारी पडलाय, हो की नाही. एखादा श्रीमंत धनवान व्यक्ती असेल तर त्याचं जीवनमान सगळं त्याचं लाईफस्टाईल पाहून आपल्याला समजतं ना, हा श्रीमंत आहे, धनवान आहे. मग तसा एखादा भक्त असतो श्रीकृष्णांचा, जो शुद्ध भक्त, तर तो काय करतो, सतत कृष्णांच्या दिव्य ध्यानात असतो, कृष्णांच्या विषयीच बोलतो, कृष्णांच्या भक्ती सेवेमध्ये तो मग्न असतो. मग ही भक्ताची लक्षणं असतात. आता ती अभ्यासू आपण. पुढे जाऊ मग त्याची. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा हा मग त्याची वाचू. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्थितोच्यते. हरे हा कृष्ण.
मग आता परमपुरुष भगवान म्हणाले, हे पार्थ, जेव्हा मनुष्य मानसिक उपजापासून उत्पन्न झालेल्या सगळ्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो, जेव्हा त्याच्या मनाला एकांतातच समाधान मिळते, तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो असे म्हणतात. मग आता ह्याच्यावरून आपण समजून घेऊया की जेव्हा म्हणजे ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो, की जेव्हा मनुष्य ह्या सगळ्या त्याच्या मनात जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्यांचा त्याग करतो, तर जेव्हा अशा सगळ्या इच्छा आकांक्षा सगळ्या त्यागतो आणि तो भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, म्हणजे महान भक्तांच्या ठायी असे गुण असतात सगळे. आणि मग अशा पद्धतीनं जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे तर तो काय करतो, तर भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. तो मानसिक तर्क वितर्क घेत नाही, आपल्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो काय करतो, तर श्रीकृष्णाची सेवा करायचा प्रयत्न करतो. मग इंद्रिय तृप्तीच्या सगळ्या इच्छांचा तो त्याग करून टाकतो, सगळ्या इंद्रियांच्या इच्छांचा, आणि तो मनाला एकांतामध्ये ठेवतो. म्हणजे कृत्रिमरित्यानं आपल्याला इंद्रिय कधी थांबवता नाही येणार, पण कृष्ण भावनेमध्ये म्हणजे कृष्णांच्या चिंतनामध्ये, कृष्णांच्या विचारामध्ये, कृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवामध्ये जेव्हा आपण स्वतःला मग्न करतो किंवा गुंतवून ठेवतो, तेव्हा काय होतं, किंवा कृष्णांच्या कृपेमुळे काय होतं, तर सगळ्या इंद्रियांच्या इच्छा असतात त्या आपल्याला कुठलेही कृत्रिम प्रयत्न न करता आपल्या विशेष प्रयत्नाविना त्या क्षीण होऊन जातात. हरे कृष्ण महामंत्राचा जप केला आपण, कृष्णांना अर्पण करून त्यांना अर्पण केलेलं अन्न जे आहे ते आपण प्रसाद म्हणून ग्रहण केलं, अशा ज्या कृती आहेत, नवविधा भक्ती केली, तर त्याद्वारे काय होतं, कृष्णांच्या कृपेस आपण प्राप्त होतो. म्हणजेच काय, की अशी भक्ती पूर्ण सेवा जी आहे तर ती आपल्याला तात्काळ स्थितप्रज्ञ होण्यास, म्हणजे काय, सगळ्या आसक्ती आपल्या नष्ट होतात आणि आपण कृष्णांच्या सेवेमध्ये संलग्न होतो. मग अशा सेवेमध्ये तो निमग्न होतो, म्हणजे त्यामुळे तो एकटाच राहतो. मग कृष्णांच्या सतत तो चिंतनात असतो, भगवंतांचा सेवक म्हणून त्याला सगळ्या भौतिक गोष्टी तुच्छ वाटतात, त्याला कुठल्याही इंद्रियांच्या इच्छा नाही राहत आणि तो स्वतःमध्येच आनंदी राहतो, म्हणून तो एकांतात राहतो. आणि त्याला म्हणलं शुद्ध दिव्य चैतन्यात, म्हणजेच काय, कृष्णांच्या पवित्र नामाच्या जपामध्ये तो राहतो, कृष्णांच्या सेवेमध्ये राहतो. म्हणजे काय, तर भक्त प्रल्हाद जे आहेत, प्रल्हाद महाराज यांचं उदाहरण समजून घेऊ, की वयाच्या 5व्या वर्षी त्यांना त्यांचे जे पिता आहेत हिरण्यकश्यपू, असुर कुटुंबात तो जन्माला आला. मग त्यांनी काय केलं, तर कृष्णांच्या म्हणजे कृष्णांचं जे विष्णू रूप आहे तर त्या नामाचा ते जप करत होते सतत. म्हणल्यावर त्यांना काय केलं, त्यांनी हत्तीच्या पायी घेऊन पाहिलं. मग त्यानंतर त्यांनी काय केलं, की त्यांना अग्नीमध्ये त्यांना त्यांची जी बहीण होती होलिका हिरण्यकशिपूची, तिच्या मांडीवर बसवलं. मग ती होलिका जळून खाक झाली. भक्त प्रल्हाद जे आहेत, प्रल्हाद महाराज यांना काहीच झालं नाही. मग त्यानंतर त्यांनी साप जे असतात, विषारी सापांच्या गुहेत त्यांना पाठवलं. तिथंही त्यांनी जप आपला चालू ठेवला. मग त्यांनी काय केलं, भूतांच्या गुहेत पाठवलं. तिथंही त्यांनी आपला जप चालू ठेवला. मग त्यांनी उंच कड्यावरून त्याला खाली लोटलं. मग त्यावेळेला विष्णू स्वतः गरुडावरून आरूढून धावत आले आणि त्यांनी काय केलं, त्याला झेललं. म्हणजे अशा पद्धतीनं वाचवलं. भगवान हे धावून आले आपल्या भक्तासाठी. म्हणजे असे भक्तवत्सल भगवान आहेत. भगवान जे आहेत तर त्यांना प्रेम आहे आपल्या भक्तांविषयी. मग असा जो भक्त आहे त्यांनी काय केलं, आपल्या दिव्य चैतन्यात म्हणजे एक ठाम निश्चय केला कृष्णांची भक्ती करण्याचा. आणि त्या दिव्य चैतन्यात म्हणजे त्या नामाच्या जपामध्ये, कृष्णांच्या म्हणजे विष्णूंच्या नामाच्या जपामध्ये ते ठाम राहिला भक्त जे आहेत. तो असा म्हणजे प्रल्हाद महाराज असे ठाम राहिले आणि म्हणून त्यांना भगवान जे आहे ते जिथे तिथे मदतीला आले. पहा, मग असा जो आहे त्याला म्हणतो स्थितधीर मुनी. आणि असं शुद्ध दिव्य चैतन्यामध्ये तो असतो ज्या वेळेला तो अशा पद्धतीनं भगवान यांच्या सेवेमध्ये निमग्न असतो. मग त्यांच्या पवित्र महामंत्राचा जप ही सुद्धा भगवान यांची केली गेलेली सेवा आहे. त्यांचं आपण स्मरण करतो ना पुन्हा 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 पुन्हा. मग नवविध भक्तीपैकी एक ती स्मरण भक्ती आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हा, मग दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. हरे कृष्ण. हा, मग जो त्रिविध तापांमध्ये मनाने विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लसित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झालाय त्याला स्थितधीर म्हणजे स्थिर मन असलेलं असं स्थितधीर मनी म्हटले. म्हणजे काय, की ज्याला जीवनामध्ये त्रिविध ताप असतात. आता 3 ताप कुठले, तर आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. आता आधी भौतिक म्हणजे आपल्या शरीराला म्हणजे जो ताप येतो आपल्याला, ताप म्हणजे आपल्याला टेम्परेचर वाढतं असा ताप, ज्वर म्हणतो तो ताप येतो किंवा आपल्याला अपघात होतो. मग आपल्याला एखादं लागतं, काहीतरी पडतो आपण, असं सगळं होतं. किंवा एखादा प्राणी चावतो, दंश होतो. मग हे झाले अधिभौतिक. मग आदिदैविक म्हणजे काय, सुनामी येणं, करोनासारख्या गोष्टी, म्हणजे अशा मोठ्या महामारी येणं किंवा दुष्काळ पडणं, अशा गोष्टी किंवा अतिवृष्टी होणं, ह्याला म्हणायचं आधी दैविक. आणि मग आध्यात्मिक म्हणजे काय, की आपण म्हणजे जे काही
आपल्याला जे काही मानसिक किंवा तणाव ह्या सगळ्यामुळे जे काही आपल्याला म्हणजे गोष्टी असतात, म्हणजे जे आपले देवदेवता आहेत, तर ह्यांच्या जे आहे ते कृपेमुळे आपल्याला सगळं लाभत असतं. मग आपलं ज्यानुसार कर्म असतं त्यानुसार आपल्याला ते त्याचे लाभ मिळत असतात. मग ह्या ज्या आपल्या आपण जेव्हा कर्म करत असतो, मग आपल्या कर्मानुसार म्हणजे त्याचं जे काही फलदायी परिणाम म्हणून जे काही ताप म्हणजे आपल्याला असतात, तो म्हणजे आध्यात्मिक ताप असं. म्हणजे तर अशा पद्धतीचे 3 ताप आहेत. मग ह्या 3 तापामध्ये आपल्या जीवनामध्ये अशा समस्या, भौतिक प्रकृती ही कशी, तर आपल्या म्हणजे जीवन जे आहे भौतिक जीवन हे सगळं असं समस्यांनी युक्त आहे. मग तिथं विचलित न होता, म्हणजे खूप दुःख झालं म्हणून विचलित न होता आणि सुखामध्ये खूप आनंद न घेता, म्हणजे काय की दुःख झालं तर हा म्हणजे मी खरं तर काहीतरी म्हणजे पूर्वजन्मी कुकर्म केलंय, मग खरं तर ह्याच्यापेक्षा मोठ्या शिक्षेला मी पात्र असायला पाहिजे, पण कृष्णांची कृपा आहे हा, मला थोडीशी शिक्षा मिळाली, असा आपला भाव असतो त्या म्हणजे त्या भक्ताचा. मग सुख असेल तर त्या सुखामध्ये हुरळून न जाता, हर्षोल्लसित न होता, म्हणजे खूप मोठं सुख मला उपभोगायला मिळतंय, तर त्यावेळेला खरं तर माझी पात्रता नाही हे सुख उपभोगण्याची, पण कृष्णांची कृपा आहे आणि म्हणून मला हे भोगायला मिळतंय, त्याचा मी उपभोग घेऊ शकतोय असं त्याला वाटतं. आणि मग भक्ती सेवेचे साधण्याचे प्रयत्न करत असताना काय होतं की म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अपयश येईल किंवा काय होईल की एखादी गोष्ट मनासारखी होणार नाही, मग त्यावेळेला तो कुठलीही आसक्तीमध्ये गुंतत नाही किंवा त्याला भय नसतं कुठल्याही गोष्टीचं किंवा क्रोध येत नाही, तर तो काय करतो, सहनशील होतो प्रत्येक परिस्थितीमध्ये, असा जो भक्त असतो तो. म्हणजे आपण कसं पाहिजे, तृणादपी सुनिश्चित, चैतन्य महाप्रभूंनी म्हटले, म्हणजे काय, गवत्याच्या पात्यावरून आपण चाललो तर काय होतं, ते पुन्हा उठून उभं राहतं, वर उभं राहतं, हो की नाही. मग असं असलं पाहिजे, इतकं सहनशील असलं पाहिजे, असं चैतन्य महाप्रभू म्हणतात. म्हणजे तो कृष्णांचा 500 वर्षापूर्वी झालेला अवतार आहे. मग आता अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्यांपासून मुक्त असलं पाहिजे. मग असा जो भक्त असतो त्याला स्थितधीर मुनी असं म्हटलंय. आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेतं, मग त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयातून तो आवरून घेतो आणि पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. म्हणजे काय, की कासव काय करतं पहा, आपत्कालीन स्थितीमध्ये सगळे अवयव असे आकसून घेतं. मग तसा हा जो असतो स्थितधीर मुनी, तो काय करतो, आपल्या इंद्रियांना आणि इंद्रिय विषयांना आवरून घेतो. म्हणजे आपल्या जी इंद्रिय आहेत ना, ती अशी सर्पाप्रमाणे मानली, म्हणजे इंद्रिय आणि त्याचे विषय, तर ते आसक्ती असतात ते अशा सर्पाप्रमाणे आहेत. आणि मग तो भक्त आहे ना, त्याचं काम आहे काय, तर गारुड्याप्रमाणे, म्हणजे त्या सापाचे दातच काढून टाकले तर तो काय होतो, तर तो दंतहीन होतो. मग तशा पद्धतीनं गारुडी काय करतो, त्यातली आसक्तीच काढून टाकतो, म्हणजे हा जो भक्त गारुडी आहे तो. म्हणजेच काय, भक्त काय करतो, इंद्रिय विषय आणि इंद्रियातली आसक्ती, इच्छाच काढून टाकतो आणि तो अनासक्त होतो, आणि म्हणून तो भक्त गारुड्यासारखा अशी तुलना केली. किंवा आता कासव आहे, मग तो कासवरूपी भक्त कसा करतो, म्हणजे कासवासारखं कार्य करतो, म्हणजे काय करतो, तर तो काय करतो, आपली जी इंद्रिय आहेत ना, त्यातल्या आसक्ती आणि इच्छा त्यांना आवरतो आणि मग इंद्रियांना तो कुठे करतो, संलग्न, तर कृष्णांच्या सेवेमध्ये, कृष्णांच्या भक्तीमध्ये. आणि त्यावेळेला तो त्या इंद्रियांना युक्त करत असतो आणि त्यामध्ये त्याच्या भौतिक इच्छा, आसक्ती ह्या काय होतात, नष्ट झालेल्या असतात. म्हणजे पूर्ण चेतनेमध्ये, म्हणजे पूर्ण कृष्ण भावनेमध्ये तो अशा पद्धतीनं स्थिर झालेला असतो. आणि मग जेव्हा आवश्यक आहे तेव्हा कृष्णांच्या सेवेसाठी या इंद्रियांना तो काय करतो, त्यांचा उपयोग करतो किंवा त्यांना युक्त करत असतो, आणि अशा पद्धतीनं तो पूर्णतः कृष्ण भावना भावित झालेला असतो. मग तो म्हणजे स्थितधीर मुनी. मग आता पुढे जाऊ आपण. हा, हा, मग आता भौतिक दृष्टी आणि आध्यात्मिक दृष्टी काय, तर आता म्हणजे हे समजून घेऊया. तर आता भौतिकतेमध्ये असलेला व्यक्ती कसा असतो, तर द्वैतामुळे त्रासलेला असतो. म्हणजे उन्हाळा, हिवाळा, उन्हाळा, हे जे आहेत, म्हणजे हे जे ऋतुचक्र आहे, अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येत असतात. मग ह्या सगळ्यामुळे तो त्रासलेला असतो. मग आता जो कृष्ण भावना भाविक म्हणजे आध्यात्मिक दृष्टी असलेला व्यक्ती आहे, तो सगळ्या परिस्थितीत सहनशील असतो. हे सगळं कृष्णांच्या इच्छेनं घडत आहे हे त्याला समजतं. मग आता भौतिक दृष्टी असलेल्या व्यक्तीला वाटतं मी म्हणजे शरीर आहे, पण हे आध्यात्मिक दृष्टी असलेल्या व्यक्तीला कृष्ण भावनाभावित भक्त कसा आहे पहा, त्या चित्रात दाखवेल. मग त्याला समजतं की हा आत्मा म्हणजे आपण आहोत, म्हणजे आत्म्याला मृत्यू नाही आणि जन्मही नाही, आणि त्यामुळे तो कसा असतो, स्थिर असतो, त्याने जाणलेलं असतं. मग आता शरीर मेलो की मी पण मरून जातो, असं भौतिक दृष्टी असलेल्या व्यक्तीला वाटतं, पण आत्म्याचे सगळे गुणधर्म आपण जे अभ्यासले ह्या आध्यात्मिक दृष्टी असलेल्या व्यक्तीला माहित असतात पहा. मग आता काय करायचं, चिंता आणि गोंधळ हे कशामुळे होतं, या सगळ्या
भौतिक दृष्टीमुळे होतो, मग आसक्ती असतात त्यामुळे होतो. पण आपलं शरीर मरते आणि त्यामुळे आत्मा एक शरीर टाकून दुसऱ्या शरीरात जातो आणि त्यामुळे संपूर्ण शरीर चैतन्यामुळे व्याप्त असतं आपल्या आत्म्याच्या उपस्थितीमुळे, हे ते जाणलेलं असतं पहा. अशा पद्धतीने त्याला सगळे दृष्टिकोन असतात आध्यात्मिक आणि त्यामुळे तो स्थिर असतो, त्याच्या मनात गोंधळ चिंता नसतात पहा. मग हेच वैशिष्ट्य आहे एका आध्यात्मिक व्यक्तीमध्ये आणि भौतिक दृष्टी असलेल्या व्यक्तीमध्ये. हे सगळं का सांगतात अर्जुनाला, तर अशा पद्धतीचं ते ज्ञान देतात आता आत्म्याविषयीचं. म्हणजेच काय, की आपण आत्मा, शरीर नसून आत्मा आहोत आणि आपण आत्म्याच्या स्तरावर क्षत्रिय म्हणून आपल्याला एक क्षत्रियाचं शरीर मिळालेलं आहे. मग त्यानुसार त्यानं काय कर्तव्य केलं पाहिजे, कृष्णांची सेवा म्हणून आत्माच्या स्तरावर त्यानं काय केलं पाहिजे, भगवंतांची सेवा म्हणून युद्ध जे आहे त्याचं नियत कर्म जे आहे ते युद्धामध्ये लढणं, हे त्यानं केलं पाहिजे. आणि हे जेव्हा अर्जुन करेल तेव्हा ते त्याचं काय ठरेल, क्षत्रियाचं केलेलं कृष्ण भावना भरित कार्य ठरेल, कृष्णाच्या संतुष्टीसाठी केलेलं कार्य करेल. आणि हे कार्य जेव्हा करेल तेव्हा कृष्ण कृपा त्याला प्राप्त होईल. मग ह्या सगळ्यातनं आपण हे अभ्यासलं. आता पुढे जाऊ आपण. हा हा माताजी वाचा. हरे कृष्ण. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इंद्रिय विषयांचं चिंतन करताना मनुष्याची त्या विषयाची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतं आणि कामापासून क्रोध उत्पन्न होतं. आता हे चक्र आहे बरं का. म्हणजे आता कसं होतं पहा, ते सांगितलंय कृष्णाने, की इंद्रिय विषयांचं म्हणजे आता आपले जे इंद्रिय विषयांचं चिंतन करतात आपली इंद्रिय, आता ते कसं समजून घ्यायचं चित्रात पहा. एखादी तरुण युवक युवती आहेत तर ते काय करतात, ते एकमेकांना पाहतात, म्हणजे इंद्रिय डोळ्यांनी पाहिलं. म्हणजे इंद्रिय विषय काय, युवती तिला पाहिलं युवकाने, मग त्याचं चिंतन की तिचा म्हणजे तिच्याविषयी विचार सुंदर आहे, खूप छान, आवाज छान आहे. कानांनी आवाज ऐकला फोनवर, इंद्रिय कानेंद्रिय आकर्षित झालं. त्यानंतर मग त्यामुळं काय, की तिला प्राप्त करूया, तिच्याशी मैत्री करूया, आपण तिच्याशी संपर्क करूया अशी इच्छा झाली. मग हे आसक्ती वाढली अशा पद्धतीने इंद्रिय विषयाची, म्हणजे काम वाढला. मग या आसक्तीतून काय झालं, हा जो काम निर्माण झाला, मग त्यामुळं तिला प्राप्त करायची इच्छा, म्हणजे ती आपल्याला मिळेल का, मैत्री करूया, मग तिला म्हणजे विचारूया की म्हणजे विवाहासाठी ती तयार होईल का, अशा पद्धतीनं. म्हणजे तर अशी इच्छा, मग ती जर नाही म्हणाली किंवा तिने नकार दिला, तर मग त्या कामापासून काय झालं, क्रोध उत्पन्न झाला. म्हणजे असं हे चक्र आहे. म्हणजेच काय, इंद्रिय विषयाचं चिंतन आपल्याला क्रोधापर्यंत नेतं. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हा मग आता पुढचं ऐकूया. हा माताजी सांगा. हरे कृष्ण. हा. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिर्भ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति. हरे कृष्ण. हा, क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि भ्रमित होतो. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचं पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होतं. म्हणजे काय, त्या क्रोधामुळे काय होतं, आपली बुद्धी संमोहित होते. म्हणजे त्या मुलाला कळत नाही की आता मी काय करायचं, त्याच्या मनात सतत तोच विचार असतो की ह्या मुलीला मला कसं प्राप्त करता येईल. आणि म्हणून तो संमोह म्हणजे संमोहित झालेला असतो की हे मिळवायचंच, हुक और क्रुक असं मिळालंच पाहिजे, असं जे करतात ना व्यक्ती विचार, तर तो म्हणजे संमोह. आणि मग भ्रमित म्हणजे ते व्यक्तीला आपण मिळवण्यासाठी ते भ्रमित म्हणजे सतत त्या विचारात ती व्यक्ती होते. म्हणजे काय होतं, बुद्धीचा स्मृतीचा भ्रम होतो, की म्हणजे त्या सतत विचारामध्ये, त्या भ्रमामध्येच की हे मला मिळवायचंय 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 असं. आणि मग त्यामुळे जी बुद्धी असते तुमची विचार करणारी, सारासार बुद्धी किंवा विवेकी बुद्धी म्हणली, तर ती राहत नाही. मग ती कशी होते, भ्रमित झालेली बुद्धी असते ना, गोंधळलेली बुद्धी असते, ती भ्रष्ट होते, म्हणजे तिचा नाश होतो. मग जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा आतून जी कृती घडते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, व्यक्ती मिळवण्यासाठी, राज्य मिळवण्यासाठी, ही सगळी उदाहरणं देते, टीकेचा भाग म्हणून नको घेऊया आपण. तर त्यामुळे काय होतं, की आपल्यातून चांगलं वाईट कुठलंही कृत्य घडेल, हो की नाही. मग आपण हे उदाहरणं पाहतो, लवजिहाद किंवा ऍसिड फेकणे ह्या घटना, हो की नाही. मग तर हे सगळे काय आहेत, असे म्हणजे ह्या सगळ्या घटना आहेत, ह्या काय आहेत, तर अशा पद्धतीचं प्रकटीकरण आहे आपल्या आसक्तीतून झालेलं. आणि मग त्यामुळे काय होतं, ते चांगलं वाईट असं म्हणजे गुन्हा घडेल, हिंसा होईल, मग आतंक होईल, दंगली होईल, अशा कृती घडतात आणि त्यामुळे काय होतं, आपलं पतन होतं. म्हणजे भौतिक अंधकूप, अंधकूप हे एक नरकाचं नाव आहे. अंधकूप म्हणजे काय, तर अशा नरकात ढकललं जातं. म्हणजे निम्न योनीमध्ये आपण, म्हणजे उच्च कोटीची योनी आहे मनुष्य, म्हणजे तिथून निम्न योनी म्हणजे खालच्या योनी आपण जातो, किंवा नरकात म्हणजे असे जे लोक आहेत की जिथं आपण भोगायला जातो, आपल्याला जे काही आपल्या कर्माची फळ आहेत, त्याचे परिणाम आहेत म्हणजे कर्माच्या फळांचे, तर तिथं भोगण्यासाठी आपण भौतिक अंधकूपात आपलं पतन होतं. आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढची स्लाइड.
हा, मग हे चक्र पहा, म्हणजे इंद्रिय विषय, इंद्रियांची वस्तू, मग त्यातून आसक्ती निर्माण झाली इंद्रिय विषयातून, मग वासना म्हणजे काम, इच्छा. मग त्यातून काय झालं, ती मिळवण्याची म्हणजे इच्छा झाली, मग ती नाही मिळाली की क्रोध आला, मग क्रोधामुळे भ्रम झाला, मग भ्रमात स्मृतीचा भ्रमनिरास म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे बुद्धी जी आहे ती स्मरणशक्तीचा गोंधळ झाला, स्मृतीचा भ्रमनिरास म्हणून तिथे. आणि त्यामुळे काय झालं, बुद्धी काय झाली, नष्ट झाली, बुद्धीचा नाश झाला, आणि त्यामुळे आपलं पतन होतं, असं हे चित्र आहे. आता पुढे जाऊ आपण, शेवटचा श्लोक आहे हा, आपण तो पूर्ण करू. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा, स्वातंत्र्याच्या नियमक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. म्हणजे काय, जो आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त आहे, म्हणजे आसक्ती पण नाही कसली की मला हे मिळालं पाहिजे, आणि अनासक्ती म्हणजे त्याच्याही पलीकडे पोचलाय, मग असा कोण असतो, मुक्त असा म्हणजे जो असतो, म्हणजे त्यानं म्हणजे स्वातंत्र्याच्या नियमक तत्वानुसार, म्हणजे इंद्रिय जी आहेत म्हणजे त्यांना स्वातंत्र्य आहे सगळं कर्म करायचं, पण त्यांनी काय केलेलं असतं, आपल्या इंद्रियांना आवरलेलं असतं, नियंत्रित केलेलं असतं, आणि त्याची जी इंद्रिय आहेत, जसं कासव आपले अवयव आत ओढून घेतं त्याप्रमाणे त्याची इंद्रिय आहेत तर ती नियंत्रित असतात, आणि त्या इंद्रियांच्या माध्यमातून तो काय करतो, फक्त आणि फक्त भक्ती सेवाच करतो. म्हणजे काय, पूर्णतः भगवंतांच्या जी कृपा आहे तर त्याला तो प्राप्त होतो. कधी होतो, ज्यावेळेला अशा पद्धतीनं आसक्ती अनासक्ती म्हणजे त्याला इच्छाही कुठली राहिलेली नसते, आणि अनासक्तीचा तर प्रश्नच येत नाही, इच्छा राहिलेली नसते. त्यामुळे मग अशा पद्धतीनं त्याची जी इंद्रिय आहेत तर ती इंद्रिय तृप्ती म्हणजे असे भोग भोगण्याचे कार्य त्यांचं थांबतं, आणि त्याची सगळी इंद्रिय श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये रममाण असतात. मग तेव्हा जे काही होतं ते कृष्णांच्या इच्छेनं होतं आणि कृष्णांच्या संतुष्टीसाठी होतं. मग असा जो व्यक्ती असतो इंद्रियांना संयमित करणारा, असा नियंत्रित करणारा, मग तो जो आहे तर असा जो समर्थ व्यक्ती आहे त्याच्यावर भगवान जे आहेत ते पूर्ण त्यांची कृपा त्याला मिळते, आणि त्या कृपेमुळे तो काय करतो, भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करतो, की जसं आपले शिल प्रभुपाद होते पहा, मग ते कुठल्याही म्हणजे जलप्रवास करायला ते गेले नाहीत जलदूत जहाजातून, हो की नाही, म्हणजे त्यांना बोटीचा प्रवास करून आनंद घ्यायचा होता म्हणून नाही गेले, किंवा काहींना फॉरेन ट्रिप करायची असते म्हणून जातात फिरायला परदेशात, तसं नाही गेले. त्यांना भगवत भक्तीचं विज्ञान, कृष्णांचं विज्ञान त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं, ही वैदिक ज्ञान आहे, याचा प्रचार प्रसार तुम्ही पाश्चिमात्य देशामध्ये जाऊन करा, आणि तुमचं इंग्लिश भाषेतलं जे ज्ञान आहे त्या म्हणजे जे ज्ञान आहे ते इंग्लिश भाषेच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मग त्यासाठी ज्या वयामध्ये लोक आराम करतात, विश्रांती घेतात, अशा 65च्या वयामध्ये म्हणजे 65 ते 70 ह्या वयामध्ये ते कुठे गेले, अमेरिकेमध्ये गेले, आणि त्यांनी कृष्ण भक्तीचं जे विज्ञान आहे त्याचा प्रचार प्रसार केला, हरे कृष्ण महामंत्र दिला सगळ्यांना, सगळ्यांची जीवन अशी जी आहे ते उजळून निघाले, अनेक त्यांचे उच्च कोटीचे शिष्य बनले, आणि इस्कॉन सारखं जगतव्यापी मोठं विश्वव्यापी संघटन उभं राहिलं पहा. मग हे कार्य केवळ आणि केवळ कृष्णांच्या इच्छेमुळे आणि त्यांच्या कृपेमुळेच घडू शकतं, हो की नाही. आपल्यासारखे सामान्यांना हे शक्य आहे का, आपली इंद्रिय मर्यादित आहेत, आपल्यामध्ये त्रुटी करणं, हे सगळे दोष आहेत, आपण स्वतः भ्रमात राहतो की मी म्हणजे शरीर आहे, आणि आपल्या म्हणजे जे काही आहेत तर त्यामध्ये फसवण्याच्या, खोटं बोलण्याच्या वृत्ती असतात, म्हणजे सगळे विकार आहेत. मग अशा शरीरामध्ये आपल्याला हे सगळं शक्य आहे का, इतकं विशाल कार्य, बिलकुल नाही, हो की नाही. मग जो असा आहे स्थित धीरमुनी आहे तोच कृष्णांच्या कृपेस प्राप्त होतो, आणि त्यांच्या कृपेमुळेच हे साध्य होतं की जे इस्कॉनच्या माध्यमातून आज कार्य घडतंय पहा, आणि म्हणून आज आपण इथे सगळेजण भगवद्गीता ऐकायला जमलोय, हो की नाही. आणि एक प्रकारे आपण श्रवण भक्ती करतोय, आणि आम्ही सगळे काय करतोय, एक प्रकारे कृष्णांची ही सेवाच करतोय. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा स्थित असणाऱ्या कृष्णांच्या चरणी ही आपली सेवा घडते. म्हणजे काय, स्वल्पमल्पस्य धर्मस्य त्रायते महत्त्वभूत, अशा छोट्या छोट्या सेवा आपल्याला अध्यात्म स्तरावर उन्नत करतात. मग असा जो भक्त असतो की ज्याची इंद्रिय संयमित असतात त्याच्यावर कृष्णांची कृपा होते. मग इथे आपला अभ्यास संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. आजचा अध्याय थोडासा मोठा होता त्यामुळे आपल्याला एक 5-10 मिनिटं जास्तीची लागलीत. आता छोटे छोटे अध्याय ते लवकर कव्हर होतील आपले. थोडेसे जे अध्यायामध्ये श्लोक जास्त आहेत तिथे आपल्याला एक 10 मिनिटं 15 मिनिटं लागतील, थोडीशी जास्त.